दादरला म्हणजे बाबांकडे निखिल वागळे यायचे बऱ्याच वेळा, तेव्हा ते महानगरचे संपादक होते. आताचा जो तुम्ही सोशल मीडिया ट्रेंड्स आणि ह्याच्यामधला जर प्रॉब्लेम बघितलात तर आता एक त्याच्यामध्ये तुच्छतावाद आणि टिंगल करणं ज्याची त्याची, की दिग्दर्शक जेव्हा त्यांच्यावर खूप टीका होते तेव्हा असं म्हणतात की तुम्ही करून या सिनेमा आणि मग आम्हाला सांगा. तर हे कशामुळे सुरू झालं, तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये असतं की मी केलं असं तर बघा मी असं केलं असतं, पण तू नाही आहे ना केलेला तो सिनेमा, तो वेगळा कोणीतरी केलेला आहे. म्हणजे आता लंच बॉक्स सारखा सिनेमा जेव्हा आला तेव्हा तर त्याची अशी हवा होती की 5 जे फेवरिट्स होते ऑस्करसाठी त्याच्यामध्ये लंच बॉक्स अनेक समीक्षकांनी दिला होता, पण आपण तो पाठवलाच नाही. आणि मुक्ताचं काहीतरी मला वाटतं पुण्याला कुठेतरी शूट होतं, त्यामुळे ते करून रात्री निघून सकाळी पोचली होती तिथे आणि तिला परत संध्याकाळी 5 वाजता निघायचं होतं दुसऱ्या कुठेतरी शूटला जाण्याचं. तर त्यांनी मला पांघरुणसाठी मांजरेकरांनी बोलावलं आणि विचारलं की ती लिहिशील का. मी लिहितो वगैरे काही त्यांना फारशी माहिती नव्हती, पटकथा लिहितो, समीक्षण करतोय माहिती असं आहे की मराठीमध्ये फिल्म बनवणं आणि डिस्ट्रीब्यूट करणं हा मोठा प्रॉब्लेम आहे. तर इन्व्हेस्टमेंट बनवलं तेव्हा मला वाटतं 1,000 कोटीमध्ये वगैरे बनायच्या फिल्म, आता तर 3-4 कोटीशिवाय लोक बोलत नाहीत. प्लस ते एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन, प्लस तेव्हाचे जे हिंदी आहेत तेव्हाचे जे इंग्लिश आहेत आता तर तेव्हाचे साऊथ इंडियन फिल्म्स, ह्या सगळ्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये ते टिकायला पाहिजे. तेव्हा 1,200 फिल्म्स यायच्या वर्षाला मराठी आणि त्याच्यामधल्या 10% वगैरे बऱ्याच आहेत. तर तसंच त्यांनी तिथे सुद्धा सलाईन असलं तरी सुद्धा काय त्यात बाकी काही फरक नाही, बेड आहे, कागद आहे, पेन आहे, ते लेख वेळेवर पुरा करायचं. ज्येष्ठ मी स्वतः काशीनाथ घाणेकरपासून अनेक लोकांना त्यांच्याकडे पाहिलेलं आहे. दुसरा त्यांचा एक निगेटिव्ह भाग असा होता की त्यांना असमाधान खूप असायचं. मी जास्त करून माझ्या आईसारखं आहे की हां ठीक आहे हे झालं, खूप गेलं आता का. तर जे पूर्वीच्या काळात जे फेमस कथाकार कादंबरीकार ते लोकच अजून फेमस खूप आहेत. आता इंग्लिश साहित्य तुम्हाला जितक्या प्रमाणात मिळतं तितक्या प्रमाणात तुम्हाला मराठी साहित्य उपलब्ध नाही आहे. मतकरी हे नावच खरंच खूप श्रेष्ठ आहे आणि हे नाव महाराष्ट्रात संपूर्ण अगदी गाजलेलं नाव आहे. त्यामुळे तुमच्याबद्दल सांगणं म्हणजे आमच्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे. तर मला म्हणायचं की ह्या सगळ्या वातावरणात तुमचं लहानपण कसं गेलं. तुम्ही आता मतकरींचं नाव गाजलेलं म्हणालात ते म्हणजे मुख्यतः माझ्या वडिलांचं, रत्नाकर मतकरींचं, आणि आमच्याकडचं आणखीन एक मोठं नाव म्हणजे माझ्या आईचे वडील माधव मनोहर हे नाट्यसमीक्षक होते आणि अगदी ज्येष्ठ नाट्यसमीक्षक होते आणि ते नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष वगैरे राहिलेले आहेत. त्यामुळे आमचं बालपणाचा काळ जर बघितला तर तो बराचसा या सगळ्या वातावरणात होता, कारण आमच्या वडिलांचं खूप काम चालू असायचं. बालरंगभूमीवरचं त्यांचं काम खूप महत्त्वाचं होतं, प्रायोगिक रंगभूमी. तर मी लहान असताना हे आमचं मुख्यतः बालरंगभूमी आणि प्रायोगिक रंगभूमी ह्या दोन्ही खूप जोरात त्याचं काम चालू असायचं आणि आमची स्वतःची प्रोडक्शन्स असायची त्याची, त्यामुळे मग त्याच्या संबंधातली कामं असायची, वर्कशॉप्स असायची. आणि अनेक वेळा आम्ही माधव मनोहरांच्या घरीसुद्धा आम्ही आठवड्यातनं 2-3 दिवस तरी असायचोच. तर त्यामुळे त्यांच्याकडे त्यांचं काय चालू आहे, नवीन रंगभूमीवर नाटकं कुठली आली आहेत ती वगैरे, असं सगळं एकूण हे चालू असायचं. तर त्यामुळे मी बऱ्याच वेळा असं म्हणतो की आमचं घर हे थोडंसं एक प्रकारचं घर आणि ऑफिस याचं कॉम्बिनेशन असल्यासारखं होतं. त्यामुळे बाबांचं जे काम चालू आहे त्याच्यामध्ये सगळे सतत इन्वॉल्ड असायचे आणि लहानपणापासून म्हणजे आम्ही नाटकांमध्ये कामं करायचो स्वतः, मी आणि माझी बहीणसुद्धा. आणि जेव्हा कामं आम्ही करत नसलो तेव्हासुद्धा बॅकस्टेजची कामं असायची, कारण स्वतःची घरचीच प्रोडक्शन्स असल्यामुळे त्या संबंधातलं जे काय काम असेल ते सगळं पडेल ते कामं करणं हा सगळा भाग असायचा. दर प्रयोगांना जाणं वगैरे असं सगळं. तर त्यामुळे हे जे सगळं घरात सुरुवातीपासून होतं. प्लस आमच्याकडे पुस्तकं वगैरे प्रचंड प्रमाणात होती दोन्ही घरांमध्ये, म्हणजे आजोबांकडे पण आणि आमच्याकडे पण. तर त्यामुळे आमच्याकडच्या याचं असं होतं की इंग्लिश पुस्तकं किंवा बाबांना फेरी टेल्सच्या पुस्तकांची वगैरे खूप आवड होती. तर त्यामुळे त्यांनी तेव्हाची डिलक्स एडिशन्स वगैरे अशा खूप आणून ठेवलेल्या असायच्या, किंवा काही स्पेसिफिक कथामालिकांचे त्यांना हे होतं की अल्फ्रेड हिचकॉक प्रेझेंट्स म्हणून एक तेव्हा मालिका असायची की त्या काही निवडक अशा सिलेक्ट केलेल्या ज्या त्यांनी
अल्फ्रेड हिचकॉक प्रेझेंट सिरियलमध्ये त्यांनी घेतलेल्या ज्या गोष्टी असायच्या त्यांचे संग्रह ते होते. तर असे काही काही स्पेसिफिक बाबांनी त्यांच्या आवडीप्रमाणे गोळा केलेल्या गोष्टी होत्या. आणि आजोबांच्याकडे खूपच व्हेरिड पद्धतीचं खूप संग्रह होता. म्हणजे मराठीमधली अनेक नाटकं त्यांच्याकडे मी वाचलेली आहेत, काव्यसंग्रह वाचलेले आहेत. त्यांच्या स्वतःच्या इतक्या ओळखी होत्या त्यामुळे अनेक साहित्यिक त्यांना स्वतः भेटून सही करून त्यांची पुस्तकं दिलेली असायची. इंग्रजीचा मोठा त्यांच्याकडे कलेक्शन होतं. आणि त्यांच्याकडे म्हणजे आम्ही पप्पा म्हणायचो माधव मनोहरांना. तर पप्पांकडे त्यांचं मोठं एक कपाट होतं असं 2 खोल्यावरून 2 खोल्यांमध्ये ते सलग म्हणजे असं एक 20 फूट लांबीचं आणि पूर्ण जमिनीपासून सिलिंगपर्यंत असं कपाट होतं. आणि त्यात सगळी पुस्तकं असायची. आणि त्याच्यावरती ती फार मोजक्या लोकांना ती घेण्याची ही असायचं. म्हणजे त्यांना ते अलाव करायचे कमी लोकांना. त्याच्यात मी आणि माझी एक मावशी होती पुण्याची विद्यामावशी, आम्हाला दोघांना अलाउड असायचं. तर त्यामुळे आम्ही जाऊन तिथे घ्यायचो पुस्तकं आणि घरी घेऊन जायचं वगैरे काय. त्यामुळे असं एक साहित्यिक आणि याच्याशी संबंधित असं वातावरण खूप आमच्या घरी पहिल्यापासून होतं. असं बाबांबद्दल म्हणजे माधव मनोहर आहे त्यांच्याबद्दल ऐकले की ते फार म्हणजे समीक्षक तेही होते. हो. पण ते खूप स्ट्रिक्ट होते का? हो, खूप ते स्ट्रिक्ट होते. म्हणजे ते इतरांसाठी खूप स्ट्रिक्ट होते. आमच्यासाठी तसं काही असण्याचं हे नाही, आम्ही नातवंडच असल्यामुळे त्यांची. पण त्यांचा दरारा खूप होता. म्हणजे नाट्यक्षेत्रामध्ये त्यांचं असं त्यांना यातले नाट्यक्षेत्रातले फौजदार असं म्हणायचे. कारण ते शोधायचे ते की अमुक नाटक जर कुठून त्याचा मूळ स्रोत कुठला वेगळा असेल तर ते बरोबर ओळखायचे की हे नाटक ह्याच्यावरून घेतलेलं आहे. तर त्यामुळे ते त्याच्या लिहायचे त्यांच्या समीक्षेत वगैरे. तर त्यामुळे त्यांना त्या नाट्यसृष्टीतले फौजदार असं म्हटलं जायचं. आणि त्यांना अनेक ज्येष्ठ म्हणजे मी स्वतः काशीनाथ घाणेकरपासून अनेक लोकांना त्यांच्याकडे पाहिलेलं आहे. आणि अनेक लोकांशी त्यांचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते. आणि त्यामुळे हा एक सगळं ते असं वातावरण त्या दोन्ही घरांमधलं नाट्य आणि साहित्य या दोन्हीच्या दृष्टीने. रत्नाकर मतकरी यांचा आणि इतर लेखकांचा असा प्रभाव तुमच्या ह्या लेखनावरती नक्कीच असेल. म्हणजे प्रभाव मला वाटतं नेहमी अप्रत्यक्ष असतात. जर आपण प्रत्यक्ष प्रभाव ठरवून असं काही घ्यायला गेलं ना तर ते तितके इफेक्टिव्ह होत नाहीत. त्यामुळे तुमच्यामध्ये जे आपोआप झिरपलेले जे प्रभाव असतात त्यांचा नेहमी अधिक त्याचा फायदा होण्याची शक्यता असते. आणि मला खात्री आहे की तशा पद्धतीचे दोघांचेही हा प्रभाव माझ्यावर असतील. तुम्ही अभिनयामध्ये पण म्हणजे काम केलंय. जसं लहान असताना चिमणराव गुंडा हो ह्या दूरदर्शनवरती असणाऱ्या मालिकेत तुम्ही काम केलंय. राघू म्हणून तर त्याबद्दल काय सांगाल सर? त्यातला काही अनुभव किस्सा? तेव्हा किस्सा म्हणजे मी तेव्हा फारच लहान होतो. त्यामुळे असं मी 5 वर्षाचा होतो तेव्हा. आणि आमच्याकडे आमची जी संस्था होती त्याच्यामध्ये फार पुढे नावाजलेले आणि अनेक ठिकाणी कामं केलेले असे अनेक ॲक्टर्स होते. म्हणजे रवी पटवर्धन होता, जय वडावकर होता, दिलीप प्रभावळकर होते. तर दिलीप काका त्याच्यामधला जो मुख्यतः होता तो ज्यांनी चिमणरावचा रोल केला. तर त्यांनी मला तिथे तो घेऊन गेला. आणि ते मला आता सुरुवातीचा प्रोसेस मला काही आठवत नाही. मला काम शूटिंगचाच मला भाग आठवतो बराचसा. पण त्यामुळे तिथे घेऊन गेला. आणि ते म्हणजे असं फार म्हणजे तेव्हा कसं होतं की सगळं ते नवीन होतं. म्हणजे दूरदर्शन हे मुळातच तेव्हा सुरू झालेलं नुकतंच होतं. त्यामुळे त्याच्याबद्दल एक सगळ्यांना खूप आकर्षण होतं. त्यांना नंतर त्याला व्ह्युअरशिप प्रचंड होती. त्यामुळे ओळखणं सगळ्यांचे चेहरे लगेचच फॅमिलीमधल्या सगळ्यांना ओळखायला लागायचे लोक. आणि पुढे अनेक वर्ष लोकांच्या ते रोल्स लक्षात राहायचे. आणि त्याच्यामध्ये पण पुन्हा अनेक चांगल्या ॲक्टर्सचा म्हणजे बाळ कर्वेंनी गुंडाभाऊ केला होता. आणि अनेक चांगल्या ॲक्टर्सचं त्याच्यामध्ये गेस्ट अपीअरन्सेस वगैरे असे सुद्धा असायचे. त्यामुळे अनेक लोकांबरोबर तेव्हा हे करायची संधी मिळाली. आणि घरच्या ह्याच्यामध्ये मग मी टी व्हीवरती मी असं फार करत राहिलो असं नाही. बाबा तेव्हा गजरा नावाचा एक कार्यक्रम करायचे. आणि गजरा म्हणजे ते असं काय म्हणायचं आपण विविध प्रकारच्या गोष्टी त्याच्यात एकत्र असायच्या. म्हणजे स्किट्स असायची, काही नाचगाण्यांचं काही भाग असायचा. असं वेगवेगळ्या पद्धतीचं व्हरायटी एंटरटेनमेंट ज्या पद्धतीची असती. आणि ते दरवेळेस काहीतरी एक थीम घेऊन तो कार्यक्रम असायचा. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा काही स्किट्समध्ये कामं करणं वगैरे अशा गोष्टी तेव्हा पण केलेल्या आहेत. पण त्यानंतर आम्ही प्रामुख्याने अभिनय हा आमच्या
नाटकांमध्ये, म्हणजे मुलांच्या नाटकांमध्ये आणि काही प्रमाणात प्रायोगिक नाटकांमध्ये, ह्या एवढाच माझं हे राहिलं. आणि नंतर मी बाबांना मदत करायचो, पण ती म्हणजे त्यांच्या डिरेक्शनमध्ये मदत करणं, असं आधी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मग सहदिग्दर्शक म्हणून अशी झाली. वेरॅज माझी बहीण सुप्रिया जी होती ती प्रामुख्याने तिचा कल अधिक अभिनयाच्याकडे होता. त्यामुळे ती नंतर तिचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती बरीचसं अभिनयावरच कॉन्सन्ट्रेट केलं आणि मग तिने व्यावसायिक नाटकांमध्ये केली, TV आतासुद्धा तिच्या सध्या चालू आहेत मालिका वगैरे. मग तुम्ही समीक्षणाला जेव्हा सुरुवात केली, म्हणजे समीक्षण लिहायचं असं ठरवलं, तर म्हणजे ते कशी सुरुवात केली आणि तुम्ही जेव्हा पहिल्यांदा कोणत्या तुमची प्रसिद्धी करण्यासाठी जे कशासाठी तुम्ही समीक्षण दिलं आणि कोणत्या चित्रपटासाठी सर्वप्रथम केलं? मी जेव्हा आमचं सगळं आधीचा जो कॉलेजचा आणि त्याचा जो भाग होता किंवा सुरुवातीच्या काळातली नोकरीसुद्धा, त्या काळामध्ये माझं लिहायचं असं कुठेच ठरलेलं नव्हतं. तर त्यामुळे मी त्या दृष्टीने काही विचारच केला नव्हता. पण जेव्हा माझं आर्किटेक्चर पूर्ण झालं तेव्हा मी 3 वर्षासाठी गोव्यात होतो आणि काहीतरी कामासंबंधात गेलो होतो. परत आल्यावर माझं लग्न झालं आणि मग नोकरी वगैरे चालू होती व्यवस्थित. तर त्या सुमाराला आमच्याकडे दादरला, म्हणजे बाबांकडे निखिल वागळे यायचे बऱ्याच वेळा. तेव्हा ते महानगरचे संपादक होते आणि त्यांच्याकडे तो पेपर यायचा नेहमी घरी, कारण बाबांचा त्याच्यामध्ये कॉलम होता सोनेरी सावल्या नावाचा. तर त्यासाठी ते डिस्कस करायला किंवा आणखीन काही काम असेल तर, कारण त्यांचा चांगला परिचय बाबांशी होता, तर त्याच्यासाठी ते बऱ्याच वेळा यायचे. तर मला याची सिनेमा पाहायची आवड मात्र पहिल्यापासून होती. तर त्यामुळे मी जेव्हा मधल्या काळामध्ये माझं गोव्याला असताना पाहणं कमी झालं होतं, कारण तिथे संधीच नव्हती, तेवढी थिएटर्स नव्हती आणि तिथे पाहायला वेळ पण नसायचा. तर मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा मी खूप पाहायला लागलो सिनेमा लगेच, आणि मग मी ते वाचायलाही लागलो, समीक्षणं काय येतात ती. आणि वाचताना माझ्या असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये मला काय काय गोष्टी जशा जाणवत आहेत की त्याच्यामध्ये अमुक संदर्भ नाही आहेत किंवा काही अमुक ह्याच्यामध्ये हे चुकीचं मत वाटतं आहे मला वगैरे, अशा मला काही काही त्याच्याबद्दल ऑब्झर्वेशन असायची माझी. आणि ती मी त्यांना सांगायचो वागळेंना आले की. तर ते मला एकदा म्हणाले की तुला जर असं वाटतंय त्याच्याबद्दल एवढी स्ट्रॉंग ओपिनियन्स आहेत तर तू लिहित का नाहीस महानगरमध्ये. तर आता अशी शक्यता आहे की कदाचित त्यांना तेव्हा गरज असेल कोणा लिहिण्याची, काय मला माहिती नाही त्याची काही बॅकग्राऊंड, पण त्यांनी विचारल्याबरोबर मी म्हटलं लिहितो. आणि मग मी पुढच्या आठवड्यापासून लिहायला लागलो. आणि काही तयारी नसताना. आणि तेव्हा तेव्हा इंटरनेट वगैरे होतं आपल्याकडे, पण ते इतकं स्लो होतं तेव्हा की एक पान लोड व्हायलासुद्धा तिथला काही अर्ध मिनिट वगैरे लागायचं. त्यामुळे भयंकर सगळं कठीण एकूण कारभार होता. पण तरी त्यामुळे त्याच्यावर अवलंबून राहण्याचा प्रश्नच नव्हता. तर त्यामुळे मी लिहितो म्हटलं. आणि तेव्हा नेमकी जी फिल्म येणार होती ती माझ्या अत्यंत आवडत्या फिल्ममधली फिल्म होती. म्हणजे स्टार वॉर्स म्हणून एक प्रसिद्ध मालिका आहे, तर त्याचे पहिले 3 भाग हे भाग क्रमांक 4, 5, 6 असे आहेत मूळ ट्रिलॉजीचे. तर त्याच्यानंतर मुळात जॉर्ज लुकस हा त्याचा जो दिग्दर्शक होता त्यांनी असं अनाऊन्स केलं होतं की आपण आधीचे 3 आणि नंतरचे 3 म्हणजे 1 ते 9 असे करणार आहोत, असं त्याने अनाऊन्स केलं होतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी ते प्रिक्वल सुरू करण्याच्या आधी त्यांनी ही ट्रिलॉजी पुन्हा रिलीज केली, थोडेसे त्याच्यामध्ये व्हिज्युअल इफेक्ट्स ॲड करून वगैरे, असं करून चांगले रिमास्टर करून प्रिंट्स वगैरे असं करून त्यांनी ती ॲड केली. तर त्याच्यातला जो पहिला भाग होता म्हणजे भाग क्रमांक 4 हा रिलीजचा पहिल्यांदा तो होणार होता. तर त्याच्यामुळे मग तो मला पहिल्यांदा बघता आला थिएटरला जाऊन. आणि मग तिकडे त्याच्यापासून माझी लिहिण्याची महानगरमधल्या रिव्ह्यूची सुरुवात झाली. आणि त्याच्याबरोबर सायमल्टेनियसली असं झालं की मी एकदा तिथे लिहायला लागलो म्हटल्यावर मग आपलं आपोआप वाचन अधिक प्रमाणात होतं सिनेमाबद्दलचं, अधिक पाहिले जातात सिनेमा, विचार त्याच्यावरती व्हायला लागतो. तर त्याच्यात तेव्हा चंदेरी म्हणून आपल्याकडे एक मासिक असायचं, म्हणजे आधी मुळात काहीतरी ते साप्ताहिक का पाक्षिक असं काहीतरी होतं, आणि ते पण अक्षरचंच होतं. म्हणजे हा जो ग्रुप होता की महानगर ज्यांचं होतं त्यांचे षटकार, चंदेरी असे सगळे त्यांचेच होते. तर त्याची जी संपादिका होती मीना कर्णिक, म्हणजे निखिल वागळेंची पत्नी, तर ती आमच्या पूर्वी बालनाट्याच्या ग्रुपची होती. सुरुवातीला आमच्याबरोबर नाटकांमध्ये कामं तिने केलेली. तर त्यामुळे माझा चांगला परिचय तिच्याशी होता. तर ती जेव्हा दिवाळी अंकाचं संपादन करायला लागली चंदेरीचं, तेव्हा टायटॅनिक आला होता सिनेमा,
तेव्हा तेव्हा मला विचारलं तिने की तू लिहिशील का त्याच्यावरती काहीतरी दिवाळी अंकात. तर म्हणून मी तो दिवाळी अंकामध्ये पहिला मोठा लेख लिहिला आणि त्यामुळे अशी सायमल्टेनियसली जवळजवळ लहान लेख आणि मोठे लेख अशी लिहिण्याची सुरुवात झाली आणि तो पहिल्यांदा चंदेरीमध्ये आला, प्रकाशित झाला. आणि त्यानंतर मग जेव्हा माझं पहिलं पुस्तक फिल्ममेकर झालं पुढे अनेक वर्षांनी, म्हणजे मधल्या काळात मी परत त्याचं पुस्तक व्हावं या दृष्टीने काही प्रयत्न केले नाहीत आणि 9-10 वर्ष अशीच गेली. आणि मग जेव्हा पहिल्यांदा पुस्तक आलं तेव्हा त्याच्यामध्ये तो लेख आला, म्हणजे ते मोठे जे लेख होते दिवाळी अंकातले त्याचं पहिल्यांदा फिल्ममेकर्स हे पुस्तक अनेक वर्षांनी झालं. मला विचारायचं की समीक्षेची नेमकी व्याख्या काय असावी आणि नेमकं समीक्षा ही कशी असावी आणि कशी नसावी? हा फार कठीण आणि जरा मोठा प्रश्न आहे. थोडक्यात मी असं म्हणेन की समीक्षा ही मुळात 2 प्रकारची समीक्षा असते. एक म्हणजे वृत्तसमीक्षा, म्हणजे जी पेपरमध्ये येते किंवा हल्ली पेपरबरोबर अनेक सोशल मीडिया, ब्लॉग्स अशा अनेक माध्यमामध्ये ती असते. पण असं म्हणू की चालू सिनेमावरती लिहिली जाते तत्कालीन समीक्षा, ती एक समीक्षा की जी साधारण लहान असते, म्हणजे तुमची एक काय 500 ते 1000 शब्दांमध्ये साधारणपणे कव्हर होईल इतपत ती असते आणि ती चालू सिनेमांची माहिती देणारी असते. किंवा तुम्ही एखाद्या सिनेमाच्या रेकमेंड करता की समजा हा अमुक OTTवरती हा सिनेमा आलेला आहे, हा सिनेमा बघा असं तुम्हाला सांगायचं असेल तेव्हा तुम्ही लिहिता. तर त्या पद्धतीची एक समीक्षा असते. आणि दुसरी समीक्षा असते ती मोठी दीर्घ समीक्षा असते की जिला खरं समीक्षा म्हणायला हवं. आधी बाकीची असतात ती परीक्षणं या लेवलची असतात. हल्ली सगळ्यांना पण समीक्षा एक सरसकट म्हटलं जातं. तर ही जी दीर्घ समीक्षा असते ही अनेक वेळा अधिक कठीण पण असते आणि काही वेळा ती अधिक म्हणजे नुसती लिहायला कठीण नाही तर ती कळायलासुद्धा काही वेळा त्याच्यामध्ये अधिक पारिभाषिक शब्द वापरलेले असतात किंवा त्याच्यामध्ये संदर्भ खूप अधिक प्रमाणामध्ये असतात किंवा त्याच्यामध्ये पूर्ण टेक्स्टचा विचार असतो सिनेमाच्या. जे रेकमेंड करण्यासाठी जी लिहिलेली असते त्याच्यामध्ये मग तुम्ही शेवट लिहित नाही सिनेमाचा किंवा त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं एक असतं की तुम्हाला कोणाला तरी बघायला सुचवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला जितक्या मिनिमम गोष्टी सांगायला हव्यात तेवढ्या तुम्ही सांगता आणि ज्या टाळायला हव्यात की ज्या लोकांना पडद्यावर बघूनच त्याचा आनंद मिळू शकेल अशा गोष्टी तुम्ही लपवायला लागतात. तर दीर्घ समीक्षेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात नॉर्मली आणि कारण त्याच्याबद्दल सगळ्याबद्दल तुमची मतं असतात. समजा शेवट एखाद्या सिनेमाचा अमुक पद्धतीने असेल तर तो बरोबर आहे का किंवा त्याच्यामधून काय सिग्निफाय होतं किंवा त्याचे काही एकाहून अधिक अर्थ आहेत का, हे सगळं तुम्हाला दीर्घ लेखांमध्ये लिहिण्याची गरज असते. तर त्यामुळे त्या समीक्षा ह्या बऱ्याच वेळा नंतर लिहिल्या जातात आणि त्याला हे 1000 शब्द वगैरे अशी मर्यादा नसते, ते किती मोठे असू शकतात. पुस्तकंसुद्धा काही सिनेमावरती तर पुस्तकं ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटची तर एक अख्खी मालिका आहे, एकेका पुस्तकावर एकेका सिनेमावर एक पुस्तिका अशी म्हणजे मोठं नाही आहे खूप पुस्तक पण एक 80 पानी वगैरे पुस्तकं असतील. तर इतकी ती मोठी असू शकतात पुस्तकं त्याच्यावरती केलेली. पण आपल्याकडे जेव्हा आपण ही जी आपण ज्यावर बोलतो की पेपरमध्ये लिहिलेली जी परीक्षणं म्हणा किंवा समीक्षा म्हणा, ती मला असं वाटतं की ती लिहिताना काही व्यवधानं थोडीशी बाळगण्याची आवश्यकता असते. एक तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा फॉर्म्युले फॉलो करण्याची एक पूर्वीपार पद्धत होती. म्हणजे जेव्हा ती पेपरांमध्येच यायची समीक्षा तेव्हा असं एक ठरलेला एक असायचा फॉर्मॅट की सुरुवातीला इंट्रोडक्टरी एक परिच्छेद लिहायचा, त्याच्यानंतर गोष्ट लिहायची खूप आणि मग गोष्ट झाल्यानंतर शेवटी फक्त असं एक प्रगती पुस्तक असल्यासारखं ह्यांनी हे चांगलं काम केलं आहे, त्यांनी ते चांगलं केलं आहे, दिग्दर्शन छान आहे, अभिनय चांगला वगैरे असं लिहून एक संपवायचं. तर मला असं वाटतं की हा फॉर्मॅट आधी मोडीत काढायला पाहिजे सगळ्यांनीच. म्हणजे अगदी ते यूट्यूबवरती तुम्ही जर त्याची व्हिज्युअल समीक्षा करत असाल तरीसुद्धा असा फॉर्मॅट फॉलो न करता त्याच्यामध्ये जनरली असं करायला हवं की तुम्हाला त्याच्यामधून बघताना एक व्यक्ती म्हणून जे अप्रिशिएट तुम्ही करता त्याच्यामधलं ते लिहावं आणि बाकीचं सोडून द्यावं. हां, म्हणजे तुम्हाला जे पर्सनली अप्रिशिएट होतं ते आणि नाही काही म्हणजे तुम्हाला जे विशेष वाटतं त्याच्यामध्ये. तुम्हाला असं वाटत असेल की एक सिनेमा इंटरव्हलपर्यंत एका प्रकारचा आणि मग एक दुसरा अगदी वेगळ्या प्रकारचा, सैराट फॉर एक्झाम्पल, की इंटरव्हलपर्यंतचा भाग आहे त्याचा तो एका पद्धतीचा सिनेमा आहे आणि नंतरचा आहे तो जास्त वास्तववादी पद्धतीचा सिनेमा आहे, हा त्याचा विशेष झाला. तर तो विशेष तुम्हाला जर त्याच्यामध्ये म्हणायचा असेल तर तो मांडावा त्याच्यामध्ये. पण असे तुम्हाला पर्सनली अपील होणाऱ्या त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत
त्या लिहाव्यात. त्याच्यामध्ये मग तुम्ही जनरली असा ललित परिच्छेद लिहिणं किंवा गोष्ट सांगणं ह्या गोष्टी बादच करायला पाहिजेत. आणि म्हणजे आपण म्हणतो पाल्हाळ नसावं आणि पाल्हाळमध्ये सुद्धा गोष्ट नसावी प्रायमरीली. म्हणजे मी असा एक नियम केला होता की जेव्हा मी पुणे मिररमध्ये लिहायचो तेव्हा माझ्याकडे 600 शब्द असायचे फक्त, आणि त्यांचा म्हणजे तो नियमच होता, 600च्या वर त्यांना जराही चालायचं नाही. म्हणजे मराठीमध्ये आपण थोडंसं बार्गेनिंग करू शकतो, इकडे तिकडे थोडं वाढवा वगैरे, पण त्यांचं असं होतं की ते 600 म्हणजे 600. तर त्याच्यामध्ये मी असं एक हे केलं होतं की काही झालं तरी 1/4 वरती गोष्ट जाऊ द्यायची नाही. आणि 150 म्हणजे काही खरं म्हणजे फार नाही लेंथ, पण त्याच्यावर नाहीच जायचं. आणि ॲज अ रूलसुद्धा मी असं ठरवतो की गोष्ट कमीत कमी लिहायची आणि मध्यंतराच्या पलीकडचं काहीही लिहायचं नाही. तर असे काही एक गोष्टी हव्यात की ज्याच्यामुळे त्या मूळ सिनेमाचा एक परिणाम शाबूत राहील. जर अख्खी तुम्ही गोष्ट लिहायला लागलात, आणि बऱ्याच वेळा सुरुवातीच्या काळामध्ये तर म्हणजे पेपर्समध्येच प्रामुख्याने जेव्हा समीक्षा असायची तेव्हा ते खूप व्हायचं. आता प्रॉब्लेम आहे तो थोडासा वेगळा प्रॉब्लेम आहे. आताचा जो तुम्ही सोशल मीडिया ट्रेंड्स आणि ह्याच्यामधला जर प्रॉब्लेम बघितलात तर आता एक त्याच्यामध्ये तुच्छतावाद आणि टिंगल करणं ज्याची त्याची हा एक मोठा प्रश्न आहे. टीका म्हणण्यापेक्षा टिंगलच मी म्हणेन. कारण टीका दोन्ही पद्धतीची असू शकते. टीका चांगल्या दृष्टीने सुद्धा त्याची असू शकते, पण एक म्हणजे त्यांना डिस्कार्ड करायचं की हे काय, अशा पद्धतीचा एक ॲटिट्यूड खूप आपल्याला दिसून येतो जे सोशल मीडियामध्ये लिहिलं जातं त्याच्याबद्दल. आणि जेव्हा समीक्षक असे टोकाचे विरोधी लिहितात, समीक्षक म्हणजे आता मी समीक्षक अधिक जनरल अर्थाने घेतो आहे, म्हणजे पेपरामधले समीक्षक असं नाही, तर कोणी जो सिनेमाबद्दल ॲट लेंथ लिहितो आहे, ज्याला समजा 900 शब्दाची पोस्ट टाकली आहे, तर त्याला मी समीक्षक आत्तापुरतं ह्यानी म्हणेन. तर त्यांनी त्याच्यामध्ये असा एक हे करायला पाहिजे की आपण जर तो सिनेमा केला असता तर तो कसा केला असता असं एक त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला, की तो जेव्हा टीका करतो त्याच्यावर तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये असतं की मी केलं असतं तर बघा मी असं केलं असतं. पण तू नाही आहे ना केलेला तो सिनेमा, तो वेगळा कोणीतरी केलेला आहे. तर त्यांनी जे केलं आहे ते त्यांनी का केलं आहे हे जर तुला समजलं तर तुला तो सिनेमा अधिक चांगल्या पद्धतीने कळेल. तर त्यामुळे असा एक तुम्ही काय कराल किंवा तुम्हाला काय हे वेगळं, ही वेगळी झाली कम्प्लीट बाजू. तुम्ही आत्ता दिग्दर्शकांनी जे केलेलं आहे त्याच्या मागचं कारण समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला बऱ्याच वेळा सिनेमा अधिक चांगल्या प्रमाणामध्ये समजतो. आणि तो जेव्हा समजतो तेव्हा तुम्ही लिहिताना त्याचा एक चांगलं म्हणा असं नाही, पण तुम्ही त्याच्याबद्दल लिहिताना त्याचा एक किमान डिग्निटी ठेवायला पाहिजे त्या फिल्मची किंवा त्या दिग्दर्शकाची. कारण तुम्हाला समजा आवडला नाही, वाईट आहे सिनेमा वगैरे सगळं झालं तरीसुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी कोणीतरी करून दाखवलेला आहे ना सिनेमा, त्यामुळे तुम्ही त्याला डिस्कार्ड करू नये. त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या शब्दात जर समजा म्हणालात की मला अमुक गोष्ट पटली नाही किंवा, तर त्यांची काही हरकत नसते. म्हणजे आपल्याकडे एक मधल्या काळामध्ये खूप मोठा ट्रेंड झाला होता आणि अजून काही प्रमाणात तो आहे की दिग्दर्शक जेव्हा त्यांच्यावर खूप टीका होते तेव्हा असं म्हणतात की तुम्ही करून या सिनेमा आणि मग आम्हाला सांगा. तर हे कशामुळे सुरू झालं की तुम्ही त्यांचं बेसिक हे मान्यच करत नाही की त्यांनी केलेलं आहे काहीतरी. तुम्ही जर ते मान्य केलं की यांनी अमुक गोष्ट केलेली आहे आणि मग तुम्हाला त्यातलं पटलं नाही पटलं हे जर तुम्ही सभ्य शब्दात मांडायला लागला तर त्याचा फायदा ॲक्च्युली होऊ शकेल. आणि सध्याचा काळ असा आहे की एक असा प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे सोशल मीडियासारखा की ज्याच्यामध्ये एकाच वेळेस प्रेक्षक आहेत, त्याच्याचवरती ॲक्टर्स आहेत, त्याच्याचवर डिरेक्टर्स आहेत, त्याच्याचवर समीक्षक आहेत, असे सगळे एका वेळेस तिकडे आहेत. त्यामुळे तुम्ही जर बोललात तर बऱ्याच वेळा आपल्याला दिसतं की डिरेक्टर्स किंवा ॲक्टर्स हे उत्तर देतात तुम्हाला. तर कुठल्याही गोष्टीला हे ट्रोल केलेलं नाही, चांगलं तुम्ही लिहिलं ना तरीसुद्धा ते काही शेअर करतात तुमच्या समीक्षा असतील त्या, किंवा असं आता परवा मी 1, 2, 3, 4 बद्दल आत्ता रिलीज झालेल्या लिहिलं तेव्हा वरुण नार्वेकरनी शेअर केली होती माझी पोस्ट. तर असं ते त्यांना एक त्याच्याबद्दल त्यांनाही फायदा असतो ना, त्याच्यामधून त्यांना काही वेळा त्यांना काही क्लूज मिळू शकतात की आपण अमुक जे केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना इतरांना काय वाटतं आहे की हे आपण जे केलं ते वर्क झालं का नाही झालं, अशा अनेक गोष्टी असू शकतात, त्याबद्दल त्यांना कळू शकतं त्याच्यामधून. तर तुम्ही जर हे सगळं शब्दात जर करू शकलात
तर हा मोठा फायदा आहे की सगळा एक संवाद त्याच्यामध्ये तयार होऊ शकतो या सगळ्या वेगळ्या वेगळ्या लोकांचा एकत्रितपणे. पण तो होत नाही, याचं कारण हा तुच्छतावाद जो पसरत चाललेला आहे आणि जो खूप सध्या हार्मफुल आहे असं मला वाटतं. तर मला एक प्रश्न असं विचारायचा की आजकालची जी नवीन पिढी आहे, तरुणाई, त्यांना म्हणजे त्यांच्यासाठी हा जो समीक्षण हा विषय आहे तो एक म्हणजे व्यावसायिक म्हणून किंवा ऑप्शनल असा असू शकतो का करिअरसाठी? त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने तुला त्याच्याकडे पाहावं लागेल. म्हणजे आत्ता सध्याच्या काळामध्ये जे यूट्यूब चॅनलवरची ही परीक्षणं वगैरे अशा ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये जर कोणी करत असेल तर त्याचा भाग म्हणून ते असू शकतो करिअरसारखं. पण पेपरमध्ये जे पूर्वी असायचं की काही लोक विशिष्ट त्या कारणासाठीच घेतले जायचे आणि ते कायम त्याच्यामध्ये काम करत राहायचे, तर तसं तुम्हाला पूर्णवेळ समीक्षक असं नाही करता येत. म्हणजे पेपराशी कनेक्टेड जे लोक असतात त्यांना अनेक गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे हा समीक्षण हा त्याच्यातला एक भाग असतो. मग त्याच्याबरोबर त्यांना काय फिल्म न्यूज कराव्या लागतात किंवा प्रेस कॉन्फरन्सेस अटेंड कराव्या लागतात किंवा काही कोणी गेस्ट येणार असले तर त्यांना त्यांच्या मुलाखती कराव्या लागतात वगैरे. असे सिनेमाचे कॉरेस्पॉन्डंट म्हणून तुम्ही असू शकता, पण देन रिव्ह्यू हा तुमच्या अनेक गोष्टींच्या मधला एक भाग बनतो. त्याच्यातली अडचण एक अशी असते की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असल्यामुळे तुम्हाला जेव्हा परखड होण्याची गरज असते तेव्हा तुम्ही होऊ शकत नाही फार परखड. कारण पुढच्या वेळेस मग तुम्ही ते लोक तुमच्याकडे आले तर तुम्ही त्यांना काय उत्तर देणार किंवा काय मुलाखती घेणार, किंवा ते तुम्हाला पुढच्या वेळेस जाहिरात आम्ही देणार नाही तुमच्याकडे असं पेपरवाल्याला म्हणाले तर तुम्ही काय करणार. तर अशा अनेक व्यवधानं जी पूर्वी नसायची ती आता तयार झालेली आहेत. आता याच्यात पुन्हा पूर्वी पण अशा गोष्टी झालेल्या आहेत आणि माझ्या काही मित्रांच्या बाबतीत तेव्हा लिहिणाऱ्या मी ऐकलेल्या आहेत की विरोधी रिव्ह्यू लिहिला त्यामुळे चिडले सिनेमावाले आणि त्यांनी येऊन भेट घेतली संपादकांची किंवा फोन केले आणि तेव्हा संपादकांनी त्यांची बाजू घेतली या लोकांची, समीक्षकांची, आणि त्यांना सांगितलं की ते आम्ही त्याच्यात इंटरफेअर करू शकत नाही. हे असे पूर्वीची उदाहरणं आहेत अनेक. पण आता माझ्या मते सध्या प्रिंट मीडियाचंच इतकं डळमळीत झालेलं आहे की त्यांना कॉम्पिटिशनमध्ये अनेक वेगवेगळे माध्यमं तयार झालेली आहेत. तर त्यामुळे आता ते किती त्याप्रमाणे तशी भूमिका घेऊ शकतील हे माहिती नाही. म्हणजे आता टाइम्ससारख्या याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्यांच्याकडे खूपच कमर्शियलायझेशन आपल्याला दिसतं. तर अशा याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काही हे नाही, म्हणजे त्यांच्या अस्तित्वाचा एक प्रकारे प्रश्न आहे प्रिंट मीडियाच्या. तर त्यामुळे हा एक आता नवीन तयार झालेला प्रश्न आहे. नंतर तुम्ही जर स्वतंत्रपणे लिहित असाल समीक्षेबद्दल किंवा तुम्ही लेक्चर्स घेत असाल किंवा कसा सिनेमा पाहावा याबद्दल किंवा शिकवत असाल एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये समीक्षात्मक याचं, तर ते तुमच्या करिअरचा एक भाग होऊ शकतं. पण प्युअरली समीक्षक म्हणून असं नाही सांगता येणार. फ्रीलान्सिंग तुम्ही लिहू शकता, पण त्याच्याबरोबर मोस्टली बरेच जण अनेक काहीतरी सप्लिमेंटरी गोष्टी करतात असं दिसतं. हॉलिवूड चित्रपटाचं समीक्षण करताना म्हणजे हॉलिवूडचं आणि आपला इथलं म्हणजे हिंदी असो मराठी असो ह्याच्यामध्ये आपल्या भारतीय सिनेमा स्पेशली, तर ह्याच्यामध्ये काय साम्य आहे किंवा काय फरक आहे? याच्यात एक तुझी राहिलेली गोष्ट आहे याच्यामध्ये म्हणजे वर्ल्ड सिनेमा. हॉलिवूड हा नेसेसरीली वर्ल्ड सिनेमा आहे असं म्हणता येणार नाही, जरी तो तिकडे बाहेरच्या देशामध्ये असला तरीसुद्धा. त्यामुळे आपल्याला इंडियन सिनेमा, हॉलिवूड आणि वर्ल्ड सिनेमा असे तिन्ही पॅरामीटर्स त्याच्यामध्ये बघायला लागतील. आता वर्ल्ड सिनेमा म्हणजे काय, तर वर्ल्ड सिनेमा म्हणजे अशा पद्धतीचा आशय मांडणारा सिनेमा की ज्याच्यामध्ये त्याचे जे तपशील असतील सिनेमाचे हे प्रांतीय असतील. म्हणजे समजा उदाहरणार्थ बायसिकल थीव्ज असेल तर त्याचे इटालियन पोस्ट वॉर इटलीमधले जे सगळे तपशील आहेत ते त्याच्यामध्ये आहेत. पण इथे भारतीय कोणीतरी जर तो सिनेमा बघितला तर त्याला असे काहीतरी त्याच्यातून जीवनमूल्य दिसतील की ती त्याच्याशी कनेक्टेड आहेत. म्हणजे त्याला तो बघून हा परका सिनेमा असं नाही वाटणार. त्यामुळे प्रांतीय दुसऱ्या देशामधून केलेला पण तो जगभरातल्या सर्वांना आपला वाटेल असा सिनेमा, तर हा जागतिक सिनेमा असं त्याला म्हणता येईल. आता आपलासुद्धा पथेर पंचाली हा भारतीय सिनेमा असला तरी तो जागतिक सिनेमाचा भाग मानला जातो. प्रसिद्ध होतो किंवा प्रसिद्धी हा एक वेगळा क्रायटेरिया झाला, पण प्रसिद्धीपेक्षा जास्त तो पाहू शकतात इतर लोक. सर्व ठिकाणचे जगभरातले लोक त्याच्यामध्ये काहीतरी त्यांच्यापर्यंत कनेक्ट होतं. असे आपल्याकडचे तुम्हाला अधिक काही सिनेमे मिळतील. दो बिघा जमीन असेल, लगान असेल,
अनेक सिनेमे तू बघू शकशील. गँग्स ऑफ वासेपूर असेल, की जे जागतिक सिनेमाच्या कॅटेगरीला पोचलेले सिनेमे आहेत, की ज्याच्यामध्ये अनेक आता त्यांचे रिव्ह्यूज जर तू वाचलेस तर बाकीच्या ठिकाणच्या लोकांनी लिहिलेले सुद्धा त्यांचे उत्तम रिव्ह्यूज असतात. म्हणजे आता लंच बॉक्ससारखा सिनेमा जेव्हा आला तेव्हा तर त्याची अशी हवा होती की 5 जे फेवरिट्स होते ऑस्करसाठी त्याच्यामध्ये लंच बॉक्स अनेक समीक्षकांनी दिला होता, पण आपण तो पाठवलाच नाही. तर त्याच्यामुळे असे सिनेमे असू शकतात. तर त्यामुळे हॉलिवूड हा एक कमर्शियल अशा पद्धतीचा सिनेमा झाला. विशिष्ट पद्धतीची ॲक्शन असलेला म्हणा किंवा ग्लॅमर असलेला म्हणा. आणि भारतीय सिनेमामध्ये पुन्हा हिंदी सिनेमा जो व्यावसायिक हिंदी सिनेमा हा पुन्हा बॉलिवूड कॅटेगरीचा सिनेमा आहे, की ज्याच्यामध्ये पुन्हा ग्लॅमर आहे किंवा ॲक्शनला महत्त्व आहे, स्टार सिस्टीम आहे, हा सगळा त्या पद्धतीचा एक आहे. किंवा आता साऊथचे पण जे व्यावसायिक सिनेमे आहेत ते सगळे त्या एका वर्गातले ते सिनेमे आहेत. पण तुम्ही त्याच्याबरोबर खरा भारतीय सिनेमा जर बघितला तर तो प्रांतीय सिनेमा आणि त्याच्यामध्ये सुद्धा जास्त करून एक मेनस्ट्रीमचा नाही, त्याच्या पलीकडे जाणारे जो सिनेमा असतो तसा सिनेमा. आपल्याकडे फॉर एक्झाम्पल सुमित्राबाई सुनील सुत्तनकरांचा सिनेमा असेल किंवा कर्नाटकमध्ये गिरीश कासारवल्लींचा सिनेमा असेल, की असे तुम्ही काही दिग्दर्शक काढू शकता किंवा काही प्रकारचे सिनेमा काढू शकता. अदूर गोपालकृष्णनचा मल्याळी फिल्म्स असू शकतील. असे अनेक नावं आपल्याला त्याच्यामध्ये घेता येतील, की ज्याच्यामध्ये जो अर्थपूर्ण अशा प्रकारचा सिनेमा आहे आणि जो खरा भारत दाखवतो, की खऱ्या भारतामध्ये काय पद्धतीचं वातावरण आहे हे त्याच्यामधून अधिक चांगलं रिप्रेझेंट होतं. आपण कमर्शियल जर बॉलिवूडचा सिनेमा बघितला तर त्याच्यामधली गोष्टीला महत्त्व असतं. मग ती गोष्ट कुठे घडते वगैरे काय मटेरियल असतं, ते मुंबईत घडेल किंवा ती ग्रीसमध्ये घडेल किंवा ती न्यूयॉर्कला घडेल, ती कुठेही ती तशीच राहू शकते गोष्ट. जे प्रांतीय सिनेमा असतात हे त्याचं सगळं जे सराउंडिंग असतं, जे कुठल्या भागामधून ते येतात त्याच्याशी ते जोडलेले असतात सिनेमे. तर त्यामुळे हा एक मोठा त्याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे हा भारतीय सिनेमा जो आहे हा आपल्याकडचा सगळ्यात अधिक अर्थपूर्ण अशा पद्धतीचा सिनेमा आहे. त्याच्यानंतर तुमचा हिंदी सिनेमा वगैरे आले. त्यामुळे आपण जर कंपॅरिझन करायची झाली तर आपण बॉलिवूड आणि कमर्शियल हिंदी यांचं एकत्र गटात टाकू शकतो आणि भारतीय प्रांतीय सिनेमा आणि वर्ल्ड सिनेमा ह्यांना एका गटात साधारण टाकू शकतो. आणि याच्यामध्ये आपल्याकडे अनेक चांगले सिनेमे होत आहेत. आपल्याकडे आता असा एक प्रश्न निघतो की आपण ऑस्कर आपल्याला का मिळालं नाही वगैरे. पण आता आपल्याकडे ऑस्कर मिळालं नाही याची अनेक कारणं असू शकतात. त्याच्यातलं एक मुख्य कारण असं आहे की आपण अचूक सिनेमा पाठवतो की नाही पाठवतो. म्हणजे आता लंच बॉक्स सारख्या सिनेमाचं मी उदाहरण दिलं आत्ताच, की जो अपेक्षित होतं लोकांना त्याला काहीतरी मिळू शकतं असं तो पाठवलाच नाही. त्यामुळे ते कोण पाठवतं, त्याची कमिटी काय करते, त्या त्यांचा कार्यकाळ काय असतो. म्हणजे आपल्याकडे फेडरेशन आहे, फिल्म फेडरेशन, ते पॅनल हे करतात की जे सिलेक्ट करेल कुठली फिल्म बाहेर पाठवायची आहे, ऑस्करसाठी पाठवायची आहे. तर त्याच्यामध्ये जे लोक आहेत ते कोण निवडलेले लोक आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना किती वेळा ती बदलते. म्हणजे दरवर्षी जर वेगळेच लोक असले तर त्यांना त्याच्यामधून काही फायदा होत नाही. म्हणजे समजा एक कमिटी त्यांनी स्थापन केली आणि ती कमिटी त्यांनी 5 वर्ष ठेवली तर त्यांना काहीतरी शिकता येईल ना, की ह्या वेळी निवड चुकली तर पुढच्या वेळेस बघताना त्यांना की अरे या गोष्टी आपण गेल्या वेळेस केल्या होत्या त्या चुकल्या, तर आता आपण हे गोष्ट अधिक कन्सिडर करायला पाहिजे. असं काहीतरी त्यांना करता येईल जर त्यांचा कार्यकाळ मोठा असेल. आता असं होतं की 1 वर्षच असतं, त्यामुळे एकदाच ते पॅनल बसतं. त्यामुळे ते पॅनल बसल्यावर मग त्याच्यामध्ये मग कोणाला काय आवडीचे कोण दिग्दर्शक आहेत, कोणाचे असे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये त्यात येतात आणि त्याला त्याचा दूरगामी काही परिणाम असू शकत नाही. त्यामुळे असे अनेक त्याच्यामध्ये हे विभाग आहेत. बेसिक एवढंच की कमर्शियल आणि नॉन कमर्शियल अशा पद्धतीच्या फिल्म्स प्रायमरीली असतात आणि त्याच्यामधला कमर्शियलचा आहे त्याच्यामध्ये आपला हिंदी आणि हॉलिवूड आणि हे सगळं एकत्रित येतं आणि उरलेलं दुसरीकडे येतं.
म्हणजे आता समीक्षा लेखन वगैरे या सगळ्यांमधून तुमची जी समीक्षा लेखनाची जी पद्धत होती ती नक्कीच वेगळी होती आणि ह्याच्यामधून क्रिएटिव्हली काहीतरी वेगळ्या पद्धतीने लिहिणं हे तुम्ही म्हणजे कसं केलं की कादंबरी आणि अचानक कथासंग्रह लिहायला सुरुवात केली, मग त्याच्यात तुमची खिडकी अर्ध्या उघड्या ही पहिली कादंबरी कथासंग्रह आहे. ती कथा मालिका आहे, म्हणजे ती कादंबरी आहे म्हणून पण आपण पाहू शकतो. आणि त्यातल्या म्हणजे असं म्हण की कादंबरीमधलं दर प्रकरण हे एक कथा आहे, असं ते आहे जवळ. अच्छा, मग पण हा जो कथासंग्रह लिहिण्याचा जो प्रवास आहे तो कसा सुरू झाला? त्याच्यामध्ये असं झालं की मुळात मी असं काही जसं मी समीक्षेचं ठरवलं नव्हतं तसंच मी ह्याचंही ठरवलं नव्हतं की किंबहुना मी असा थोडा विचार केला होता की क्रिएटिव्ह रायटिंग हे सुप्रिया करते आहे, कारण सुप्रियाच्या 2 कादंबऱ्या आणि व्यक्तिचित्रणाचं एक पुस्तक आहे ऑलरेडी, त्यामुळे ती ते करते आहे आणि आपण त्यातला समीक्षेचा भाग घेतलेला आहे जो पप्पांचा होता आणि सुप्रियानी बाबांचा भाग घेतला, असं मी एक मनात ठरवून ठेवलं होतं, वाटून घेतलं होतं. आणि तेव्हा मला हे जेव्हा मी लिहायला लागलो, खिडक्या जेव्हा लिहायला लागलो तेव्हा असं झालं होतं की मी तेव्हा रिकामा होतो जरा, म्हणजे आम्ही इन्व्हेस्टमेंट सिनेमाचं काम संपवलं होतं आणि त्याचं हे चाललं होतं, प्रोसेस चाललं होतं की पुढचं पोस्ट संपलं होतं करून पोस्ट प्रोडक्शन, आणि आता त्याची कुठे पाठवायची, काय करायचं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या, त्यामुळे मी जरा रिकामा झालो होतो. तर तेव्हा मला असं वाटलं की आपण लिहून बघूया, आणि कारण अनेक वर्ष असं आपल्या बॅक ऑफ द माइंड कुठेतरी असतं की कधीतरी आपण लिहूया, कारण बाबा लिहितात, बहीण लिहिते, तर आपल्याला पण येईल लिहिता कदाचित, असं माझं कुठेतरी असणार. तर मी म्हटलं एक गोष्ट लिहून बघूया, तर लिहायला बसलो आणि लिहिली एक गोष्ट. तर त्याच्यामध्ये त्यातली जी पहिली गोष्ट आहे ब्रेक नावाची ती लिहिली, आणि त्याच्यामध्ये ती बरीचशी आत्मकथनासारखी आहे, म्हणजे त्याच्यामधलं 2 प्रमुख जी पात्र आहेत ती थोडंसं माझ्यासारखं आणि थोडंसं माझ्या बायकोसारखं अशी आहेत ती कॅरेक्टर्स. घटना वगैरे सगळी वेगळी आहे, पण त्याच्यामधलं लोकांना जे लोक मला ओळखतात ते लोकांना तिथे मी दिसू शकतो त्या कॅरेक्टर्समध्ये, आणि पल्लवी माझी बायको दिसू शकते त्या कॅरेक्टर्समध्ये. तर तसं मी ती लिहिली एक गोष्ट, आणि मी म्हटलं हे ठीक आहे, एकदम बऱ्यापैकी आहे गोष्ट, आणि मी ती काही जणांना दाखवली वाचून, म्हणजे माझ्या बायकोला वाचून दाखवली, काही लोकांना वाचायला दिली, आणि बाबांना दिली वाचायला. तर बाबा मला म्हणाले हे चांगली आहे गोष्ट, पण त्याच्यामधला जो शेवटचा एक प्रसंग आहे तो जर तू काढून टाकलास तर तिथून तुला ती कादंबरीसारखी पुढे लिहिता येईल, वाढवता येईल. तर तेव्हा मी म्हटलं मला काय कॉन्फिडन्स नाही कादंबरी लिहिण्याचा, आत्ता अख्खं असं लिहून होईल असं मला वाटत नाही, त्यामुळे मी कथा म्हणून असण्यात हे मला आय एम हॅपी विथ इट. तर त्यामुळे ते म्हणाले ठीक आहे, आणि मी म्हटलं मला ह्या पद्धतीच्या कथा, म्हणजे ती आता जरा बघितली कथा तर त्याचा विषय थोडासा अर्बन अशा पद्धतीचा विषय आहे, आणि मुंबईमधली कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री असं त्याचं बॅकग्राऊंड असल्यासारखं आहे सगळ्या कथांचं. तर त्या पद्धतीच्या मला असं वाटलं की आपण ज्या पद्धतीचं ह्याच्यामध्ये वावरतो, आपण ज्या वातावरणात राहतो, जे आपले मित्रमंडळी काय पद्धतीचं हे आहेत, ते कसे सेटल्ड आहेत, किंवा आपल्या आयुष्यात आता सध्याच्या वातावरणात काय फरक पडतो आहे, अशा पद्धतीच्या काही 4-5 गोष्टी बघूया लिहून, असं माझ्या डोक्यात होतं. तर मी त्यांना तसं सांगितलं बाबांना की असं माझ्या डोक्यात आहे, आणि ते म्हणाले बरं मग तू तर वेळ काढू नको लिहायला. तर मी म्हटलं बरं, आणि मग मी एक गोष्ट लिहायला घेतली, आणि मला थोड्या दिवसांनी बाबांचा फोन आला की काय झालं पुढे, घेतलंस का लिहायला? तर म्हटलं हो घेतली आहे लिहायला. ते म्हणाले आधीच्याचं काय करतोस? तर म्हटलं असं काही ठरवलेलं नाही आहे. तेव्हा हा साधारण ऑक्टोबर वगैरेचा सुमार होता, आणि माझ्या दिवाळी नुकती आता दिवाळीचे अंक सगळे हे झाले होते, तयार झाले होते, मला वाटतं आले नव्हते तेव्हा, पण बनले होते सगळ्यांचे दिवाळी अंक. तर म्हटलं आता दिवाळीची वेळ तर संपली, त्यामुळे आता देण्यात काही कोणाला फार उपयोग नाही, आता मी पुढच्या दिवाळीपर्यंत लिहितो आणि मग तेव्हा होतील तेव्हा पाठवतो. तर ते म्हणाले नाही, त्याच्यामध्ये 7-8 महिने आणखी जातील, त्यामुळे तू अशी ठेवून देऊ नकोस. ती गोष्ट ठेवून दिली की ती तू लिहिणार नाहीस पुढे, आणि एकदा ठेवली की त्याचा हे जातो, म्हणजे ती तुझ्या डोक्यातूनही जाईल आणि लिंक जाईल तुझ्या डोक्यातून, आणि त्याचं ते म्हणाले की समजा दुसऱ्या कोणी त्या विषयावर लिहिली तर तुझी गोष्ट जाते, असं होतं काही वेळा. तर
मी म्हटलं मग करणार काय, कारण मासिकं तर नाही आहेत. तर ते मला म्हणाले की ह्यांना तू अनुभववाल्यांना विचार की गोष्टी छापतील का. तर मी म्हटलं विचारतो. तर मी फोन केला, त्यांनी नंबर पण दिला बाबांनी मला. मग मी ते सुहास कुलकर्णी त्यांचे संपादक आहेत, त्यांना फोन केला. तर ते म्हणाले पाठव गोष्ट, मी बघतो वाचून. तर मी त्याला ते जेव्हा लिहिलं, पाठवली कथा, तेव्हा मी त्याला जो मेल लिहिला बरोबर, त्याच्यामध्ये मी असं लिहिलं की माझ्या डोक्यात असं आहे की या पद्धतीच्या कॅरेक्टर्सच्या आणखीन काही गोष्टी लिहाव्यात. आणि तो पाठवला मेल. तर त्याचा मी काय असा विचार केला नव्हता की त्याचं काय असं करायचं पुढे वगैरे, असं काही ठरलेलं नव्हतं, काहीच नव्हता विचार. तर त्यांनी जेव्हा मेल ती बघितली तेव्हा त्यांनी मला म्हणाले की तू अशा आम्हाला आणखीन 2 गोष्टी लिहून दाखवू शकतोस का. तर आपण जानेवारीपासून ते अशी दर महिन्याला 1 असं छापूया. तर मी म्हटलं की देतो मी लिहून. आणि मी 1 लिहित होतो, आणखी 1 लिहिली आणि दिली पाठवून. आणि ही म्हणजे बघा ऑक्टोबरची गोष्ट, आणि जानेवारीपासून ती यायला लागली त्याच्यामध्ये अंकात, दर महिन्याला यायला लागली. आणि त्याच्यामध्ये आता माझ्या डोळ्यासमोर काही ठरलेलं नव्हतं, म्हणजे मला पुढे काय होणार माहीत नव्हतं. मला असं दिसत होतं की त्याच्यामध्ये लिंक्स आहेत, म्हणजे कॅरेक्टर्स एकमेकांना ओळखत आहेत, किंवा त्याच्यात काहीतरी असं मी ठरवलं होतं की एखादी घटना असेल जी सेंट्रल असेल आणि ज्याची कनेक्शन्स इतर कथांमध्ये असेल. पण घटना माहीत नव्हती, पण गोष्टी यायला लागल्या होत्या, त्यामुळे मग मला विचार करणं भाग त्याच्यामध्ये पडायला लागेल. तर असं करत करत त्याचं ते जानेवारी ते ऑक्टोबर अशा 10 लिहिल्या. हो, त्यामुळे दर महिन्याला 1 लिहिलं. तर त्यामुळे माझं एक हे प्रॅक्टिस झाली की लिहायचीच आहे आता, तर या महिन्याला गोष्ट आलीच पाहिजे लिहून. आणि मग त्याच्यामध्ये काय पद्धतीचे कनेक्शन्स असू शकते, हे आपोआप माझं एक होमवर्क त्याच्यामध्ये होत गेलं. त्यामुळे ह्याच्यामधून मला एक सवय साधारण विचार करण्याची म्हणा किंवा अशी झाली, तो एक मोठा एक्सरसाइज असल्यासारखा झाला. आता मला असं वाटतं की तो असं ठरवून झाला नसता, म्हणजे मी असं म्हटलं असतं की हे लिहूया कादंबरीसारखं, तर ते झालं नसतं. ते आपलं, किंवा आत्ता मला कोणी सांगितलं की असं लिही, तर मी आता म्हणेन की नाही ते होणार नाही आता. पण तेव्हा म्हणजे ते असं फुल रशिन वेअर एंजल्स फिअर टू ट्रेड असं म्हणतात, तसं की काही माहीतच नव्हतं, त्यामुळे आता करूया असं. तर तसं झालं ते. आणि त्यानंतर तुम्ही चित्रपट विषयक किंवा बरीच पुस्तकं लिहिली आहेत तेव्हा पुढे आणखीन 4 कथासंग्रह आहेत, आणि सिनेमाची पण बरीच आहेत. चित्रपट प्रवाहांचा इतिहास जागतिक आणि भारतीय हे त्यातलं सगळ्यात लेटेस्ट आणि सगळ्यात माझ्या दृष्टीने सगळ्यात ॲम्बिशियस, कारण ते जवळजवळ 125 वर्षांचा इतिहासाबद्दलचं ते आहे जागतिक सिनेमांच्या. आणि त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट माझ्या दृष्टीने अशी आहे की आपल्याकडे आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा पुस्तकं लिहिली जातात तेव्हा असं असतं की आपण आयसोलेटेड भारतीय सिनेमाचा किंवा पाश्चात्य सिनेमाचा विचार करतो. आपण असा विचार करत नाही की एकत्र इथे हे होत असताना तिथे काय होत होतं, असा विचार आपण करत नाही. त्याच्यामध्ये मी थोडं तसं केलं आहे की तिकडचे काय इन्फ्लुएन्सेस आपल्याकडे आले आणि आपल्याकडे कसं काय होत गेलं तेव्हा, हा त्याच्यामध्ये एक विचार आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणून त्याच्यात ती पूर्ण डिटेल्ड हिस्ट्री असण्यापेक्षा ती प्रवाहांचा इतिहास अशासाठी आहे की प्रवाह म्हणजे काय, तर विशिष्ट पद्धतीचा विचार प्रवाह किंवा विशिष्ट पद्धतीची शैली किंवा असे काही प्रवाह असतात. आता आपण थिओरिटिकली आपण असं म्हणू शकतो की बॉलिवूडला आपण एक प्रवाह असा विचार करू शकतो, कारण त्याच्यामध्ये एका पद्धतीच्या फिल्म्स बनत गेल्या त्या पिरियडमध्ये. तर त्यामुळे असे वेगवेगळे प्रवाह किंवा समांतर सिनेमा हा एक प्रवाह असू शकतो. न्यू रिअलिझम असेल, एक्सप्रेशनिझम, असे अनेक जागतिक सिनेमात अनेक प्रवाह आहेत. त्यामुळे हे प्रवाह कसे कुठून कुठे जात गेले, कसे जोडत गेले आणि त्याच्यामधून आजच्या सिनेमापर्यंत आपण कसे पोचलो, असा त्याचा थ्रेड असल्यासारखं. त्यामुळे ते 600 पानात झालं. अदरवाईज कन्सेप्ट खूप छान होती, पण म्हणजे एकदम तुम्हाला असं कसं सुचलं की जागतिक चित्रपटांच्या पूर्ण प्रवाहाचा इतिहास आणि मग भारतीयपर्यंत पोहोचलं? त्याच्यामध्ये थोडं असं होतं की त्याच्यावर माझा थोडा विचार झाला होता. म्हणजे त्याच्यामध्ये मी एक आमचं प्रभात चित्रमंडळ म्हणून एक संस्था आहे, फिल्म सोसायटी आहे, ज्याच्यामध्ये मी 2005च्या सुमारापासून मी त्यांचा सभासद आहे. आणि त्याच्या आधीसुद्धा म्हणजे माझ्या वडिलांची, माझ्या आजोबांची, या सगळ्या लोकांची चांगली ओळख होती. सुधीर नांदगावकर म्हणून त्याचे सर्वेसर्वा होते, आता नाही आहेत ते. आणि त्या लोकांचे जे परिचित होते त्यात सगळे माझे वडील वगैरे सगळे होते. त्यामुळे मी जेव्हा शाळेत होतो तेव्हासुद्धा मी त्यांच्या स्क्रीनिंग्सला राशोमॉन
आणि असे काही महत्त्वाचे टोकियो स्टोरी वगैरे पाहिलेले आहेत फिल्म्स बाबांच्या बरोबर जाऊन. आणि खरं म्हणजे तिथे असं असतं फिल्म सोसायटीचं की 18 वर्षे खाली अलाउड नसतं, पण असं ओळख असल्यामुळे असं म्हणजे हा एक बघून मोठा फायदा हो, हो, हो. असतो म्हणायला हरकत नाही. म्हणजे ह्यानंतर तुमची जी सुरुवात झाली तर चित्रपट विषयक तुम्ही बरेच फिल्म मेकर्स आहे, सिनेमा स्केप आहे, ते सगळे आधीच आहे. अच्छा हा लेटेस्ट चित्रपटगृहांचा इतिहास आणि माझं गिरीश कसारवल्लीवरचा मोनोग्राफ ही माझी सगळ्यात नंतरची पुस्तकं. सगळ्यात पहिलं फिल्म मेकर्स, त्याच्यानंतर मग सिनेमास्केप, चौकटी बाहेरचा सिनेमा. मला असं वाटतं की प्रत्येक म्हणजे जे होतकुरू दिग्दर्शक म्हणून काम करतात त्या प्रत्येकाने तुमच्या म्हणजे ह्या ज्या फिल्म मेकर्स आणि मला वाटतं सिनेमॅटिक ह्या दोन पुस्तकं नक्कीच वाचावीत, कारण की जर त्यांना चांगला उत्तम मला अनेक लोकांनी सांगितलेलं आहे ती आणि चौकटी बाहेरचा सिनेमासुद्धा ज्यांना काहीतरी याच्यामध्ये करायचं ना, कारण त्यांना त्याच्यामध्ये खूप संदर्भ मिळतात. म्हणजे त्याच्यात मी असं नाही म्हणणार की त्याच्यामधून तुम्ही काय लगेच दिग्दर्शन शिकाल अशातला भाग नाही, पण आपल्याला एक विचारांसाठी एक फ्रेमवर्क हे खूप आवश्यक असतं. तर तसं फ्रेमवर्क तयार होण्याच्या दृष्टीने त्यांचा अधिक फायदा असतो अशा पुस्तकांचा. आणि आपल्याकडे सुद्धा फक्त ही नाही, आपल्याकडे अनिल दडकरांची पुस्तकं आहेत. अनिल दडकरांचं आहे, अशोक राणेंची काही पुस्तकं आहेत, अरुण खोपकरांनी कलेबद्दल लिहिलेली पुस्तकं आहेत. तर त्यामुळे अशी जी पुस्तकं असतात की ज्यांचा एक विपुल संदर्भ असलेली पुस्तकं की ज्याच्यामधून तुम्ही त्या सगळ्या फ्रेमवर्कचा आधार घेऊन तुम्ही त्याच्यातून काहीतरी पुढे जाऊ शकाल. गाईडलाईन तर एक तुम्हाला वाट दिसण्याच्या दृष्टीने त्यांचा फायदा असतो. सर, समीक्षक म्हणून तुम्ही काम केलं, त्याच्यानंतर तुम्ही दिग्दर्शनाकडे अचानक वळालात. म्हणजे वडिलांसोबत तुम्ही म्हणालाच की बॅक स्टेज किंवा त्यांच्यासोबत नेहमीच तुम्ही काम केलं, पण त्यांच्यासोबत तुम्ही इन्व्हेस्टमेंट मगाशी म्हणालात की ती म्हणजे तो चित्रपट तुम्ही त्यासाठी काम केलं त्यांच्यासोबत सहदिग्दर्शन म्हणून. तर तो अनुभव कसा होता, आणि शिवाय त्याला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. हो, त्याचं असं झालं की काम मी म्हटलं तसं पूर्वीपासूनच करत होतो आणि त्याच्यामध्ये आम्ही काही मालिका केल्या होत्या. आणि त्यांच्या प्रेम कहाणी नावाची नावाचं एक नाटक होतं, त्याच्यावर बेरीज वजाबाकी म्हणून एक मालिका गेली होती. नंतर अशाच आणखीन 2-3 नाटकांवर केल्या होत्या. आणि नंतर आम्ही 2001 नंतर गहिरे पाणी नावाची एक प्रदीर्घ मालिका केली होती जी त्यांच्या गूढकथांवर आधारित होती. त्याच्यामध्ये माझा रोल थोडा अधिक वाढला. आधी मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून होतो आणि ह्याच्यामध्ये मी नंतर पुढे काही भाग स्वतंत्रपणे दिग्दर्शित वगैरे सुद्धा केले गहिरे पाणीमध्ये. तर त्याच्यामुळे एक आपोआपच आपल्याला जास्त समज येते ना, आपण काम करायला लागलो की आपल्याला अनुभव जास्त मिळतो आणि असं होतं. पण तरीसुद्धा इन्व्हेस्टमेंटचं असं झालं की इन्व्हेस्टमेंट आता खूप नंतरचं आहे. म्हणजे हे 2001-2च्या सुमारासची मालिका होती. त्यानंतर आम्ही काही केलं नाही विशेष, आणि नंतर आम्ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट केला. 2011ला शूट केला तो आणि 12ला तो त्याचं हे झाला, म्हणजे 12ला तो रिलीज झाला. तर मध्ये एवढी मोठी त्याच्यामध्ये गॅप होती. पण त्याच्यातसुद्धा कसं झालं की बाबांच्या अनेक दिवस मनात होतं की फिल्म करायची आणि त्यांनी ती स्क्रीन प्लेस काही लिहून ठेवले. अजूनही त्यांचे 5-6 लिहिलेले पूर्ण बाइंड केलेले स्क्रिप्ट्स आहेत तयार फिल्मची. तर त्यांना करायचीच होती फिल्म, आणि इन्व्हेस्टमेंटचं त्यांचं असं होतं की त्यांनी 2003ला ती कथा लिहिली आणि ती कथा लिहिल्यावरती त्यांना लगेच विचारणा झाली काही त्यांची दिग्दर्शकांची की आम्ही करू का फिल्म याच्यावरती. तर ते म्हणाले की नाही मला करायची आहे, त्यामुळे मी देणार नाही कोणाला. तर असं करून ती राहिली. त्यामुळे त्यांच्या डोक्यात होतं की ती करायचीच राहिली आणि ती करायलाच हवी फिल्म. आता त्यांनी केली फिल्म तेव्हा त्यांचं वय साधारण 74 वगैरे होतं. तर तेव्हा आता अर्थातच मुळापासूनच आम्ही जे ऑफिससारखे कामं करत होतो तर तसे आम्ही ते करायची म्हटल्यावर एकदा ठरवलं करायची म्हटलं तर चला असं सगळेजण कामाला लागले. मग त्याच्यामध्ये ती पॉसिबल होण्याचं एक मोठं कारण असं होतं की अमोल गोळे नावाचा एक सिनेमॅटोग्राफर आहे आणि आता तो डिरेक्शन पण करतो आणि त्याला पण नॅशनल अवॉर्ड वगैरे आतामध्ये मिळालं. तर तो बाबांकडे आला एकदा भेटायला आणि त्यांनी डिजिटल, म्हणजे तेव्हा डिजिटल तोपर्यंत नव्हतंच आलं, आणि तो असं म्हणाला त्यांना की डिजिटलमध्ये आपण जर केली फिल्म तर त्याच्यामध्ये आपण खूप ती खर्चामध्ये सुद्धा कमी त्याच्यामध्ये होऊ शकतो
आणि ती आपल्याला अधिक इन्फॉर्मल अशा पद्धतीने करता येईल. म्हणजे त्याचा अदरवाईज काय होतं पूर्वी की सगळा जामानिमा खूप असायचा. म्हणजे फ्लॅटमध्ये शूट करायचं तर मग ते सगळे लाईट्स आणि मग ते सगळे ऑपरेट करायला खूप कॅमेराचे लोक असं खूप एक असायचं की जे सगळं अवडंबर त्याचं खूप असायचं. तर तो म्हणाला की आपण डिजिटली करूया, काही लागणार नाही, आपण असंच इन्फॉर्मली थोड्या 2-4 लोकांमध्ये करूया. त्याचा अर्थात 2-4 लोकांमध्ये होत नाही, करायला लागलं की लोक वाढतात, पण ते खूपच कमी याच्यामध्ये होणार होतं असं आमच्या लक्षात आलं. आणि त्यांनी स्वतः तेव्हा मला वाटतं स्टॅन्ली का डब्बा शूट केला होता. संहिताचं त्यांनी अर्ध संजय मेवाण्यांनी आणि अर्ध अमोलनी, असं संहिता जी सुमित्रा भावांची फिल्म होती तो करत होता तेव्हा. आणि मला वाटतं हा भारत माझा पण अमोलनीच शूट केली होती सुमित्रा भावांची. तर असं त्याला थोडा अनुभव होता सिनेमाच्या याचा. तर मग आम्ही ठरवलं की हे असं होणार असेल तर मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल, की कारण ती गोष्ट अशी होती की त्याच्यामध्ये त्याला असं तुमचा कमर्शियल निर्माता वगैरे असं ते शक्यच नव्हतं मिळणं. त्यामुळे ती करायची तर ती अशीच करणं भाग होतं. तर त्यामुळे मग आम्ही करायचं म्हटल्यावर मग आम्ही निर्माते शोधण्यापासून सुरुवात की जे सपोर्ट करतील अशा पद्धतीच्या याला. तर मग त्याच्यामध्ये आम्हाला निर्माते मिळाले. नंतर त्याच्यात असं करून आम्ही सगळं जमवली टीम जमवली. आणि त्याच्यामध्ये मी अर्थात होतोच बाबांच्यावर काय दिग्दर्शनाच्या मध्ये मदत करायला. सुप्रियासुद्धा असणार होती कारण सुप्रिया मेन रोलमध्ये होती त्याच्यात. मग तुषार दळवी होता, सुलभा देशपांडे, अशी ती मोठी एक टीम त्याचीसुद्धा तयार झाली. आणि त्याचं जे घर होतं त्याच्यामध्ये जवळजवळ 75% भाग हा घरामध्ये काय. तर ते घर मिळणं हा एक मोठाच प्रश्न होता कारण तो सेटवर करायचं नव्हतं बाबांना. आणि अशा पद्धतीचं चालू घर मिळणं शूट करायला आणि ते डिजिटल असल्यामुळे तिथे शक्य होतं करणं. तर कुठलं घर, तर मग आमच्याकडे आमच्या बालनाट्यामधलेच पुन्हा तेव्हा सुबोध पिरवळकर आणि स्वाती पिरवळकर म्हणून एक कपल होतं जे आमच्या नाटकांमध्ये ते भेटले पहिल्यांदा आणि मग त्यांचं लग्न झालं पुढे. तर त्यांनी ते म्हणाले की आम्ही आमचा फ्लॅट देतो शूट करायला, त्यामुळे मग तो त्यांनी दिला. तर असं करून ते असं आम्ही घरगुती प्रोडक्शन असल्यासारखं ते केलं. आणि त्याच्यामध्ये मग ते झालं. त्याचे आमचे निर्माते जे सहनिर्माते म्हणून आम्हाला भेटले ते मंदार वैद्य आणि अनिश जोशी. तर ते पण त्यांनी पण आम्हाला खूप चांगलं जे म्हणजे कमर्शियल असं काही वातावरण नव्हतंच त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यात त्याचा मोठा आनंद झाला, राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. कारण बाबांची ती एकच फिल्म आहे म्हणजे कुठलेही तामझाम न करता फक्त त्यातल्या आशयाच्यासाठी त्याला मिळाला. आणि बाबांना आणखीन करायला मिळाली असं तर गोष्ट वेगळी होती, पण एकच मिळाली तर त्याला रिकग्नाइज झाली. हा आमच्या दृष्टीने त्याच्यामधला मोठा एक होता. आणि त्यांचं वय तुम्ही म्हणालात खरंच खूप छान. बाबांसोबत म्हणजे तुमचा हा जो साहित्याचा प्रवास, पुन्हा त्यानंतर तुम्ही त्यांच्यासोबत दिग्दर्शन केलं, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांच्यासोबतचं तुमचं असणारं नातं कसं होतं? म्हणजे आमचं मी मगाशी म्हटलं तसंच की आमचं थोडंसं कौटुंबिक आणि थोडं बिझनेस असंच होतं ते. आणि आमच्या सगळ्यांचं तसं होतं कारण काम असलं की आमच्याकडे सगळं ऑफिसच व्हायचं घराचं तयार. त्यामुळे मग त्याच्यामध्ये मग अनेक लोक असायचे. आमचा जो पूर्वी म्हणजे बालनाट्याचा जो ग्रुप असायचा त्याच्यामधली अनेक मुलं असायची कामं करणार, ते सगळे यायचे आणि ते घराचं रूपांतर असं ऑफिसमध्ये व्हायचं. आमच्याकडे साहित्यिकांपेक्षा आमच्याकडे ह्या ग्रुपच्या लोकांची अधिक ही असायची. आमच्याकडे पप्पांकडे माधव मनोहरांकडे अधिक साहित्यिक आणि असे लोक अधिक यायचे. आमच्याकडे हे सगळे नाटकाचा ग्रुप जो असायचा तो पडीक असायचा. आणि त्याच्यामध्ये अनेक जण असे होते की त्यांच्याकडे 2-3 दिवस ती मुलं आमच्याकडे असली तरीसुद्धा घरचे विचारायचे नाहीत कुठे गेलात, कारण त्यांना माहिती आहे की ते आमच्याकडे आले. तर अशा पद्धतीचं ते एक फॅमिलीच असल्यासारखी ती होती. आणि त्यामध्ये तुम्ही म्हणालात की अजून तुम्ही शॉर्ट पण एक शॉर्ट फिल्म मी शॉर्ट नावाची केली होती. तर ती इंग्रजी नाही आहे, ती मराठीच फिल्म आहे. तर त्याच्यामध्ये असं झालं होतं तेव्हा की आम्ही असा विचार करत होतो की जेव्हा मर्यादा असतात तुमच्याकडे की तुम्ही अमुकच गोष्टी करू शकता, तेव्हा तुम्ही काय पद्धतीने त्या वापरता गोष्टी, असं एक आमच्या डोळ्यासमोर चाललं होतं. आणि आमचा एक 4-5 जणांचा ग्रुप होता की ज्यांनी असं ठरवलं होतं की प्रत्येकाने एक शॉर्ट करावी. आणि अल्टिमेटली मीच केली, बाकी कोणी केलं नाहीत, पण ते चर्चेपुरते होते ते सगळे.
तर त्याच्यामध्ये आम्ही एक जुजबी असा एक विषय ठरवला होता आणि मुख्य त्याच्यामध्ये असं होतं की जसे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये नियम असतात की जेव्हा तुम्हाला फिल्म करायची असते फिल्म इन्स्टिट्यूटसाठी डिप्लोमा त्याचे एक्सरसाइजेस जे असतात त्यांचे करायचे त्याच्यामध्ये एक असं असतं की तुम्हाला एक अमुक इतकाच वेळ असतो ती करण्यासाठी, तुम्हाला अमुक इतकेच लोक त्याच्यामध्ये वापरायचे, असे अनेक मर्यादा असतात त्याच्यावरती. तर आम्ही असं ठरवलं होतं की त्या मर्यादा घालून फिल्म करायची. त्यामुळे मग एकच लोकेशन, 2च ॲक्टर्स आणि मुळात 5 मिनटाची ठरवली ती फिल्म, पण ती 8 मिनटाची झाली. तर तसं करून करायची, एका दिवसामध्ये ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत शूट करायची. तर तसं ठरवलं होतं. आणि आता माझ्याकडे सगळी टीम इन्व्हेस्टमेंटची होती, म्हणजे अमोल होता, आमचा एडिटर सागर वंजारे होता ज्याने पण पुढे फिल्म रेडू नावाची केली, तो होता. बाकी आमची असिस्टंट होती तिकडे, ती होती मला असिस्ट करायला. नंतर आमचे ॲक्टर्स म्हणजे एक सुप्रिया माझी बहीण, दुसरी मुक्ता बर्वे, हां, असे 2 ॲक्टर्स. आणि असं सगळं, त्यामुळे असं काही मैत्रीच, परत सगळे मैत्रीतले होते लोक. तर त्याच्यामुळे आम्ही हे करणं तरी कठीण होतं की एका दिवसात सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती संपवायची. आणि मुक्ताचं काहीतरी मला वाटतं पुण्याला का कुठेतरी शूट होतं, त्यामुळे ते करून रात्री निघून सकाळी पोचली होती तिथे आणि तिला परत संध्याकाळी 5 वाजता निघायचं होतं दुसऱ्या कुठेतरी शूटला जाण्याचं. त्यामुळे तेवढीच आमच्याकडे वेळ पण तेवढाच होता. त्यामुळे मग त्याच्यामध्ये ती गेली, पण ती चांगली रिसीव्ह झाली. ती मुळात स्टटगार्टला जर्मनीला जे फेस्टिवल असतं इंडियन फिल्म फेस्टिवल, तिथे ती ओपन झाली. आणि नंतर त्याचे अनेक ठिकाणी त्याचे स्क्रीनिंग झाली. त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग भाग असा होता त्याचा की त्याच्यामधला विषय होता तो LGBTशी कनेक्टेड होता. त्यामुळे आपल्याकडे कशिश म्हणून जे फिल्म फेस्टिवल होतं त्या लोकांना ती भयंकर आवडली फिल्म. त्यामुळे त्यांनी त्यांचं बेस्ट ऑफ कशिश म्हणून एक पॅकेज असायचं, ते सगळीकडे द्यायचे, म्हणजे कुठे जर्मनी इकडे तिकडे त्यांनी ती सगळीकडे फिरवली फिल्म. आणि मग नंतरसुद्धा त्यांचं MX प्लेअरवरती त्यांच्यामध्ये ते हे होतं, बेस्ट ऑफ कशिशचं पॅकेज, त्याच्यात ती होती. असंच सगळीकडे त्यांनी ती दाखवली. त्यामुळे ती बरी पोचली खूप. ती कशिशमुळे ती अधिक प्रमाणामध्ये पोचली. सर, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता समीक्षण झालं, लेखन झालं, या सगळ्यानंतर तुम्ही पटकथाकार म्हणून देखील काम केलेलं आहे. आणि त्याच्यात तुम्ही आपल्या साहित्याचे महर्षी म्हणतात ज्यांना, जे की पु ल देशपांडे, त्यांच्या चरित्रावरती तुम्ही एक चित्रपट केला आहे की जो म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण साकारणं हे खरंच कठीण काम आहे की तेवढ्या कमी कालावधीत त्यांचं पूर्ण चरित्र साकारणं हे खूप म्हणजे अवघड असं काम आहे. तर कसं केलं तुम्ही हे सर्व? त्याच्यामध्ये मी म्हटलं जसं की काम पडलं की ते करायचं, अशी एक माझी सिस्टीम आहे. तर त्याच्यामध्ये मुळात मला मांजरेकरांनी बोलावलं ते पांघरुण नावाच्या फिल्मसाठी. आणि तेव्हा असंच वन फाईन डे बोलवलं. म्हणजे असं काही मी लिहितो वगैरे काही त्यांना फारशी माहिती नव्हती, पटकथा लिहितो, समीक्षण करतो हे माहीत होतं. तर मी त्याच्या आधी 2015मध्ये एक वेलकम जिंदगी नावाची फिल्म लिहिली होती. आणि इन्सिडेंटली त्याच्यात मांजरेकर होते, पण ते काय माझा फारसा तेव्हा संपर्क त्यांच्याशी आला नव्हता. त्यांचा एक छोटासा त्यांनी त्याच्यात रोल केला होता. तर माझा एक उमेश घाडगे म्हणून मित्र होता, त्यांनी पूर्वी तुम्हाला आठवत असेल तर हाऊसफुल नावाचा एक कार्यक्रम असायचा अल्फा मराठी जेव्हा होतं त्या काळात, तेव्हा गैरे पाणी पण तेव्हाच चालू होतं सायमल्टेनियसली. तर ते ज्यांनी सुरू केलं, पुढे तो झीवाल्यांनी टेक ओव्हर केला कार्यक्रम, पण सुरुवातीला ज्यांनी प्रपोज केला आणि पहिली काही सीझन त्यांनी केले तो उमेश घाडगे म्हणून माझा मित्र होता, आहे म्हणजे तो. तर त्यांनी एक हेमलॉक सोसायटी म्हणून एक बंगाली फिल्म होती, त्यांनी हक्क घेतले होते, तर त्याला ती मराठीत करायची. तर त्यांनी मला सांगितलं की तू करशील का, स्क्रीन प्ले करून देशील का. त्यामुळे मुळात त्याचा हे बेस होता की आहे एक स्क्रीन प्ले केलेला, तो बदलायचा, आपल्याला सुटेबल मराठी याच्यात करायचा आणि मग त्याच्यामध्ये संवाद लिहायचे वगैरे, असं ते काम होतं. ते मी केलं होतं. त्यामुळे मला साधारण त्याचं हे होतं. आणि मी पाहत असल्यामुळे मला त्याचा इश्यू मोठासा काही नव्हता. तर त्यांनी मला पांघरुणसाठी मांजरेकरांनी बोलावलं आणि विचारलं की ती लिहिशील का. तर बोरकरांची ती मुळात गोष्ट आहे आणि त्याच्यावरती फिल्म तशी नाही आहे, फिल्म इन्स्पायर्ड आहे फक्त. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा टायटल्समध्ये सुद्धा इन्स्पायर्ड असंच लिहिलं आहे, म्हणजे आधारित अशी नाही आहे ती तशी डिरेक्टली. तर त्याच्यावरून मांजरेकरांनी एक विचार केला होता की ती कशा पद्धतीने त्याचं रूपांतर करता येईल आणि त्याच्यावरती आधारित स्क्रीन प्ले करायचा होता. तर मी म्हटलं करतो.
मी घेतला करायला. तर ते चालू असताना पांघरूणचं काम चालू असताना मग भाईचा विषय मध्ये निघाला, कारण सेंटनरी येत होती पुलंची, शताब्दी येत होती. तर त्याच्यामुळे मग त्याच्यावरती काम, आणि मग त्याच्यावर करताना असं झालं की मी आणि अमोल परचुरे म्हणून माझा चांगला मित्र आहे, तर आम्ही दोघं त्याच्यामध्ये खूप त्याचं वाचन केलं पुलंच्या सगळ्या साहित्याचं एकदा ठरल्यावरती, आणि काय कसं करायचं वगैरे ह्याच्यावरती आमच्या चर्चा वगैरे व्हायच्या. तर त्याच्यामध्ये असं झालं की एकतर ते 2 तासात वगैरे 2-2.5 तासात बसणं अशक्य आहे, कारण ते खूप काम आहे. दुसरं म्हणजे त्याच्यात फोकस त्यांचा असा होता, 2 प्रकारचा फोकस मांजरेकरांना अपेक्षित होता. एक म्हणजे त्यांचा अष्टपैलू असणं, की त्यांनी सगळ्या ह्याच्या क्षेत्रामध्ये काम केलं. तर त्याच्यामध्ये त्यांचं मग टी व्ही पण पाहिजे, सिनेमा पण पाहिजे, साहित्य पण पाहिजे, परफॉर्मर म्हणून पण, असं सगळे त्यांचे भाग होते. आणि पुलंचा विशेष असा आहे की त्यांनी एकावेळी एकच गोष्ट केली. म्हणजे त्यांनी असं नाही झालं की 10 वर्ष खूप तुमच्या आयुष्यातली प्रोडक्टिव्ह आहेत की ज्याच्यात तुम्ही सगळं करताय. तसं असतं तर ते सोपं गेलं असतं बसवणं अमुक एका काळात. पण त्यांनी कसं केलं की एकावेळी हे झालं, टी व्हीचं करत होते ते. दूरदर्शन जेव्हा दिल्लीला उघडला तेव्हा ते त्याच्यात पहिल्या याच्यामध्ये होते, टीममध्ये होते, तेव्हा बाकी काही नाही. मग नंतर एकपात्री करायला लागले तेव्हा बाकी काही नाही, तेव्हा नाटकं तेव्हा यायला लागली, एवढंच. पण असं त्यामुळे त्यांचे सेपरेटेड सगळे म्हणजे वेगवेगळ्या काळामध्ये त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी केल्या. त्यामुळे हे सगळं करायचं तर तुम्हाला मोठा लेंथ लागणार, हा एक भाग होता त्याच्यामध्ये. दुसरा भाग होता की सुनीताबाई आणि पु ल यांची रिलेशनशिप, हा त्यातला दुसरा हे. असे 2 अँगल्स घेऊन आम्ही ते करायला लागलो. आणि मग आम्ही वाचलं, मी आणि अमोलनी म्हटलं तसं बरंचसं त्याच्यामध्ये. तेव्हा चरित्र त्यांची लिहिली नव्हती, पुढे मंगला गोडबोलेंनी लिहिलं. तेव्हा त्यांनी अमृतसिद्धी नावाचं होतं 2 भागामध्ये आलेलं, त्याच्यामध्ये चरित्राचा काही भाग दिलेला होता. 2 खंडामधलं पुस्तक आहे ते, उत्तम पुस्तक आहे पुलंच्या वरती. तर सह देशपांडे आणि मंगला गोडबोले यांनी ते लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काही भाग होता चरित्राचा. पण तर आम्ही असं सगळ्या अनेक गोष्टींचा विचार करून हे होतं, हायमनवर तरी होतं आलेलं. त्यामुळे सगळ्याचा विचार करून मग आम्ही त्याचं एक मांडणी त्याची सगळ्याची केली. त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसायला लागलं की हे बसणार नाही आहे वेळेमध्ये. तर एक ऑप्शन असा होता की 3-3.5 तासाची एक फिल्म करायची, की तर पण मांजरेकर म्हणाले की नको, त्यापेक्षा होऊ दे, मोठं होत असेल तर आपण 2 भागामध्ये ते करूया. त्यामुळे मग त्याचे 2 भाग, 2-2 तासाचे 2 भाग, असे पूर्वार्ध आणि उत्तर ते. आणि नेटफ्लिक्सवरती आहेत, म्हणजे ते बघता येतात तुम्हाला. रत्नाकर मतकरी यांच्यासोबत तुम्ही म्हणजे म्हणालात की साहित्याच्या प्रवासात त्यांची अनेक नाटकं आहेत, आणि या सगळ्या नाटकांमधून म्हणजे त्यांची जी इतकी सुंदर कथा आहे, गूढकथा आहे, त्यांनी गूढकथावरती बरंच लिहिलं. गहिरे पाणी आपण सिरियल त्याच्यावरती केली. पण तुम्हाला कधी असं नाही वाटलं का सिनेमा बनवावा त्याच्यावरती किंवा अशा ह्याच्या? नाही, त्यांनी आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की मराठीमध्ये फिल्म बनवणं आणि डिस्ट्रीब्यूट करणं हा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्याच्यामध्ये फायनान्शियल अनेक गणितं मोठी असतात, आणि म्हणजे इन्व्हेस्टमेंट बनवलं तेव्हा मला वाटतं 1,000 कोटीमध्ये वगैरे बनायच्या फिल्म. आता तर 3-4 कोटीशिवाय लोक बोलत नाहीत, अशी परिस्थिती सध्या आहे. आणि जेवढ्या किमतीला तुम्ही फिल्म बनवता तेवढ्या किमतीला म्हणजे तेवढे तुमचे पैसे डिस्ट्रीब्युशनमध्ये जातात, जर चांगलं डिस्ट्रीब्युशन करायचं असेल तर. आणि त्याच्यामध्ये तरीसुद्धा आपण जर ऑन अँड ॲव्हरेज जर बघितलं तर मी जेव्हा मिररमध्ये लिहित होतो, आत्ता मला लेटेस्ट आकडे माहीत नाहीत, पण मिररला मी लिहित होतो म्हणजे कोरोनाच्या जस्ट आधी, तेव्हा 125 फिल्म्स यायच्या वर्षाला मराठी, आणि त्याच्यामधल्या 10% वगैरे बऱ्या असायच्या. म्हणजे इतका त्याच्यात, आणि मग त्यामुळे चालायच्या पण तेवढ्याच, किंवा 10%हूनही कमी चालायच्या. चालल्या तर खूप चालू शकतात काही वेळा, म्हणजे आता सैराटसारखी फिल्म, किंवा आता आपल्याकडे बाई पण वारी दिवा, असे थोडेसे कमी असतात फिल्म्स की ज्या खूप चालतात, पण मध्यम चालून आणि उपयोग नसतो. आणि बऱ्याचशा फिल्म्स या चालत नाहीत, असे खूप संख्येने असतात. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम आणखीन पण एक असा असतो की आपल्याकडे जर 125 फिल्म्स तुम्हाला जर 40 आठवड्यात रिलीज करायच्या असतील, म्हणजे कारण तुमच्याकडे काही 52 आठवडे नसतात रिलीज करण्यासाठी. त्याच्यामध्ये काही वेळा मोठे हिंदी रिलीज असतात, काही वेळा परीक्षा असतात, काही वेळा सणवार असतात, की अशा आणि तुमचे ते 12 होतात आपोआप, त्या दिवशी तुम्ही रिलीज करू शकत नाही. 40-42 तुम्हाला मिळतात असं आपण धरू. तर 125 फिल्म्स तुम्हाला जर 40 आठवड्यात लावायच्या असल्या तर तुम्हाला दर आठवड्याला 3 फिल्म्स रिलीज करायला लागणार मराठी, प्लस ते एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन, प्लस
तेव्हाचे जे हिंदी आहेत, तेव्हाचे जे इंग्लिश आहेत, आता तर तेव्हाचे साऊथ इंडियन फिल्म्स, ह्या सगळ्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये ते टिकायला पाहिजेत. पुन्हा मल्टिप्लेक्सची गणितं अशी असतात की ती पहिल्या 3 दिवसात तुमची फिल्म चालली नाही तर ती उतरते म्हणजे कमी तरी होतात शोज, अगदीच गेली नाही तरीसुद्धा तुमचे एक 10 शोज असतील त्याचे कमी 3-4 शोज होतील वगैरे. तर त्यामुळे अशी गणितं खूप आहे. त्यामुळे हे करायचं आपण म्हटलं तरीसुद्धा त्याचा मोठा प्रोसेस आहे. तरीसुद्धा आता आमचा आहे विचार की आता माझा आणि माझ्या बहिणीचा विचार आहे की काहीतरी त्यांच्या स्क्रिप्ट्स आहेत त्यांची, मी म्हटलं तसं काहीतरी करायला हवं असं आम्हाला वाटतं. पण ही सगळी व्यवधानं त्याच्यामध्ये बघायला लागतात, त्याच्याशिवाय आपण करू नाही शकत काही. सर, आपल्या गप्पा खरंच खूप छान चालल्या आहेत, पण आता अगदी शेवटचा एक असा प्रश्न विचारेल की आम्ही पूर्ण हा रिसर्च करत होतो तुमच्याबद्दलचा स्टडी करताना. एक इंस्टाग्रामवर एक पोस्ट पाहिली आम्ही की त्याच्यामध्ये बाबा म्हणजे रत्नाकर मतकरी हे बेडवर आहेत, सलाईन लावली आहे त्यांना, तरी त्यांच्या हातात पेन आहे आणि काहीतरी लिहित आहेत. तर म्हणजे ह्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. त्यांचं ते सतत त्यांच्या डोक्यात चालूच असायचं. म्हणजे तेव्हा काहीतरी त्यांना आधी हॉस्पिटलमध्ये जायचं नसायचं, तेव्हा त्यांना काहीतरी बराच ताप व्हायला होता किंवा असं काहीतरी खूप झालं होतं. त्यामुळे आम्ही त्यांना जबरदस्तीनेच जायला भाग पाडायचो, कारण त्यांचं असं डोक्यात यायचं नेहमी की गेलं की ते तिथे ठेवून घेतात, सोडत नाहीत घरी, मग 2 दिवस तिथे राहायला लागतं, मग कामं राहतात बाकीची. तर तशीच सिच्युएशन होती. आता मला एक्झॅक्टली कुठल्या याचं आठवत नाही, कारण दरवेळेस 1-2 वेळा असं झालं आहे तेव्हा ते त्याच पद्धतीने ते रिॲक्ट करतात त्याला. तेव्हा मला वाटतं त्यांचा काहीतरी लेख द्यायचा होता एक पेपरला, तर त्यामुळे मग त्यांनी तो लेख त्यांना वेळेवरती पूर्ण करायचा होता, त्यामुळे मग ते घेऊन गेले होते. पण त्यांची जी ती पोज आहे ना लिहिण्याची, ती त्याच पोजमध्ये लिहायचे. म्हणजे ते कधीच टेबलशी बसून लिहिलेलं नाही त्यांनी. ते आमच्या शेजारच्या सुमती बालेराव म्हणून आमच्या शेजारी राहायच्या, त्यांचा फ्लॅट होता, तर त्याच्यामधली त्या दिवसभर नसायच्या, त्या कामाला जायच्या, त्यामुळे त्यांच्या घरामधली एक खोली त्यांनी बाबांना दिली होती वापरायला. तर त्यामुळे त्या खोलीमध्ये एक त्यांचा पलंग होता, त्याच्यावरती ते तसेच झोपून लिहायचे. त्यामुळे त्यांचा कायमच झोपून लिहिणं हा त्यांचा स्थायी भाव होता त्यांचा तो. त्यामुळे तसंच ते लिहायचे. तर तसंच त्यांनी तिथेसुद्धा सलाईन असलं तरीसुद्धा बाकी काही फरक नाही, बेड आहे, कागद आहे, पेन आहे, ते लेख वेळेवर पुरा करायचा. डेडलाईन्स आणि बाबांचं असं 2 गोष्टी होत्या की एक म्हणजे कामं पुढे जायला हवीत. जे मी मगाशी थोडंसं खिडक्याबद्दल बोलताना सांगितलं की कामं पुढे जायला पाहिजेत. ती गोष्ट लिहिली तर ती पोचायला पाहिजे, नाहीतर ती राहून गेली ते राहून जातं. त्यामुळे हा एक त्यांचा होता. आणि दुसरा त्यांचा एक निगेटिव्ह भाग असा होता की त्यांना असमाधान खूप असायचं. म्हणजे कितीही त्यांनी काम केलं, किती त्यांची पुस्तकं लोकांनी वाचली, किती त्याच्या आवृत्त्या निघाल्या, तरीसुद्धा आपलं काहीतरी राहिलं आहे असं त्यांना कायम, ही गोष्ट आपण केली नाही, ही गोष्टी आपण, त्यामुळे ते इन्व्हेस्टमेंट केला तेव्हा पण त्यांचं असंच झालं होतं की फिल्म राहिली आहे करायची, ती आता करायलाच पाहिजे. त्यामुळे ते 74व्या वर्षी फिल्म तर त्यामुळे असं हे त्यांचं माहीत. पण त्याच्यामुळे फायदा असा असायचा की हा असमाधानामधून त्यांचं पुढे काम व्हायचं. आणखी समाधानी लोक माझ्यासारखे असले की ठीक आहे, आता होऊ दे. समाधानी राहिले तर राष्ट्रीय पुरस्कार मिस झाला. हो, तर त्यामुळे त्यांचा ते असमाधानाचा एक फायदा ऑब्व्हियसली आहे, जो माझ्या बहिणीचा पण आहे थोडंसं, की ती पण काम करते तेव्हा तिला वाटतं अरे हे करायचं राहिलं, ते करायचं. तर असं एक आहे तिचं. मी जास्त करून माझ्या आईसारखं आहे की हां ठीक आहे, हे झालं, खूप गेलं आता का. तर असं ते आहे. तर मी आता त्याच प्रश्नाकडे येत होते की तुमच्या बहीण म्हणजे सुप्रिया विनोद या अभिनयामध्ये पण कार्यरत आहेत आणि त्यांनी लिखाणामध्ये काही कादंबरी पण लिहिल्या आहेत, कथासंग्रह. तर त्यांचा तुमच्यावरती काय पगडा किंवा त्यांचं तुमच्याशी असणारं आमचं पुन्हा आमचं ते आधीचं जे असं होतं तसं की आम्ही कोवर्कर्स आहोत की काय ह्याच्यामध्ये काम करणारे लोक असल्यासारखे, आणि थोडंसं कौटुंबिक, थोडंसं कामाचं. त्यामुळे आता आम्ही बाबांच्या स्क्रिप्टचं काय करायचं किंवा त्यांचं काय, कोणाला परमिशन हवे आहेत, कुठल्याचं काय करायचं, तर हे सगळं आम्ही बघणं, ते म्हणजे आई आणि काम मी यांचं चाललेलं असतं. किंवा आता काय मी आता म्हटलं तसं की फिल्मचं काय करता येईल, तर त्या कुठल्या याच्यावर करता येईल किंवा काय मार्गी लावायचं, हा एक विचार आता सध्या आमचा चालू आहे. तर तिच्या पण पहिल्यापासनं तिने हे थोडंसं बॅकबर्नरवर आहे तिचं पेंटिंग, पण तिनेसुद्धा लिहिणं आणि काम, अभिनय ह्या गोष्टी केलेल्या आहेत. तिच्या 2 कादंबऱ्या आहेत. कैफा अलग ओमान म्हणून ती मस्कतला असतानाच्या तिच्या अनुभवांवरती, ती काही वर्ष मस्कतला होती, त्याच्यावरती त्या अनुभवांवरती एक कादंबरी आहे. आणि एक त्रिपुटी नावाची एक लघु कादंबरी आहे. आणि एक अधोरेखित नावाचं पुस्तक आहे व्यक्तिचित्रांचं.
तर अशी तिची 3 पुस्तकं आहेत. आणि तिचं खूप आता तिने मध्ये रंगवाचा म्हणून एक मासिक आहे, कणकवलीहून निघतं, पण आपल्याकडचं ते एकुलतं एक नाट्य व्यवसायाला वाहिलेलं, रंगभूमीला वाहिलेलं, व्यवसायापेक्षा रंगभूमीला वाहिलेलं असं एक मासिक आपल्याकडचं एकमेव त्रैमासिक आहे. तर त्याच्यामध्ये तिने मध्ये एक सदर लिहिलं तिच्या भूमिकांवरती, तिच्या नाटकांमधल्या भूमिकांवरती. खूप तिच्या आहेत नाटकांमधल्या. आता शेवटची तिची इंदिरा मधली होती, इंदिरा गांधीवरती बाबांनी नाटक केलं होतं, त्याच्यामधली इंदिराची भूमिका तिने केली होती. तर तसं तिच्या सगळ्या मेजर भूमिका याच्यावरती ती त्याच्यामध्ये एक लेख लिहायची सदर होतं. तर आता त्याचं एक पुस्तक तिचं ड्यू आहे, म्हणजे ते थोडं तिला वाढवायचं असेल वगैरे वगैरे, तर ते प्रोसेस झाल्यावरती ती करेल. पण असं आता याच्यामध्ये सुद्धा आमचं अशा पद्धतीच्या गोष्टी चालू असतात की समजा तिने काही लिहिलं तर ते मग ती मला पाठवते की त्याच्यामध्ये तुला बघ काय अजून काही सुचवायचं आहे का, किंवा गोष्टी काय अमुक राहिलं आहे का, किंवा हे कसं वाटतं. तर असं मग मी सजेशन देतो, किंवा उलटंसुद्धा. तर त्यामुळे अशा पद्धतीचं काम की जे एरवी असं ऑफिशियल अशा पद्धतीचं वाटेल असं आमचं सायमल्टेनियसली चालू असतं. तुम्ही एकमेकांशी कनेक्ट आहात ना. अगदीच, ॲब्सोल्युटली. प्रेक्षक वर्ग जसा आहे की सिनेमासाठी येतो, पण वाचन सर्वांचं खूप कमी झालेलं आहे. म्हणजे फक्त आपण बघतो मीडियावरती खूप जसं विनाकारण समीक्षण करणारे, म्हणजे ट्रोल करणारे लोक खूप भेटतात, पण जे खऱ्या अर्थाने वाचन केलं पाहिजे ती खूप कमी झाली आहेत लोक. तर मला आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय सुचवाल की किती महत्त्वाचं आहे वाचन, किंवा वाचनाचं तुम्ही म्हणताय की कमी झालं आहे, पण जर प्रकाशकांना विचारलं तर ते त्याला अग्री करत नाहीत, किंवा विक्रेत्यांना विचारलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्याचं प्रपोर्शन बदललं आहे. ओके. म्हणजे पूर्वी लोक फिक्शन अधिक वाचायची, फिक्शनच्या पद्धतीचं. हल्ली नॉन फिक्शन अधिक वाचतात. म्हणजे हल्ली चरित्र किंवा सेल्फ हेल्पची पुस्तकं किंवा अशांची मागणी वाढली आहे, आणि कथा कादंबऱ्यांची मागणी कमी झाली आहे थोडी, असं त्यांचं म्हणणं आहे. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये दोन्हीमध्ये बॅलन्स पाहिजे. दोन्ही हे पण वाचायला पाहिजे आणि ते पण वाचायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये एक कथा आणि कादंबऱ्यांचा प्रॉब्लेम थोडा मला असा दिसतो की जे पूर्वीच्या काळात जे फेमस कथाकार कादंबरीकार ते लोकच अजून फेमस खूप आहेत, म्हणजे लेखकांमध्ये सुद्धा. कारण जे सांगितली जातात, म्हणजे आईवडिलांची आवडती पुस्तकं असतात ती मुलांना सांगितली जातात, मग ती त्यांच्या मुलांना ती सांगतात वगैरे. तर त्यामुळे तो जो एक हा असतो की जुन्या म्हणजे ती आता काही असतात ती क्लासिक्सच असतात आणि ती वाचावीत कायमच लोकांनी. पण त्या प्रमाणामध्ये नव्या लेखकांना अटेन्शन कमी मिळतं, आणि ती तितकी. आता मला याच्यामध्ये सिम्पल गोष्ट अशी दिसते, आणि मी पण फेसबुकवर वगैरे ते हे करतो, की तुम्हाला दिसलं ना की मेजर पुरस्कारांना मिळाला आहे कुठलं साहित्य अकादमी असेल फॉर एक्झाम्पल, या साहित्य अकादमीवाल्या हल्ली शॉर्टलिस्ट देतात, त्यांची काय 10 पुस्तकं त्यांनी जी निवडलेली आहेत. आता त्या याच्यातली 10 पुस्तकं तुम्हाला वाचायला काय हरकत आहे घेऊन. तर अशी तुम्हाला, किंवा काही वेळा रिव्ह्यूज असतात आलेले, तुम्हाला माहीत असतं की अमुक माणसाने लिहिलेला रिव्ह्यू किंवा अमुक माणसाने केलेलं रेकमेंड केलं असेल, काही सिनेमा असेल, पुस्तक असेल, तर ते काहीतरी असणार त्याच्यामध्ये चांगलं. तर अशी जी रेकमेंडेशन्स असतात ती फॉलो का नाही करत. तर त्यामुळे ह्या गोष्टी करायला पाहिजेत. आणि साहित्याच्या दृष्टीने तर मला वाटतं की अभिजात जे साहित्य आहे ते टिकून राहतं वर्षानुवर्ष, आपल्याला माहिती आहे. पण जर कॉन्टेम्पररी त्याच्यामध्ये काही मूवमेंट व्हायला हवी असेल, म्हणजे आत्ता नवीन वाचक तयार व्हायला हवे असतील, किंवा आत्ताचं साहित्य पुढे जायला हवं असेल, तर आत्ताचे लेखक जे लिहित आहेत ते वाचलं जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण नाहीतर मग आपण पुढे आणखीन 10 वर्षांनी आपण अजून 40 वर्ष मागचेच लेखक वाचत राहू. त्यामुळे म्हणजे पु ल देशपांडे, रत्नाकर मतकरी हीच नावं घेतली तर ती वाचायला काहीच हरकत नाही, म्हणजे ती वाचावीच. पण त्यांच्याबरोबर आणखीन आत्ता कोण लिहित आहे. म्हणजे आता मध्ये ललितनी एक दशकातले लेखक म्हणून सदर केलं होतं, त्याचं आता ते पुस्तक करत आहेत. तर त्याच्यामध्ये अनेक आत्ता जे लिहित आहेत, म्हणजे प्रणव सखदेव असेल, ऋषिकेश गुप्ते असेल, मी आहे त्याच्यामध्ये, नंतर शर्मिला फडके आहे, असे अनेक जे आत्ताचे लिहिणारे जे लोक आहेत, तर अशा यांची ती नावं त्याच्यामध्ये, अशा लोकांच्या मुलाखती असं ते सदर होतं. तर आता त्याच्यामध्ये एक संदर्भाचं हे असल्यासारखं आहे की ज्याच्यामधून ते काय लिहित आहेत, काय प्रकारचं लिहित आहेत ह्याची माहिती थोडीशी मिळते.
तर अशा संदर्भांचा वेगवेगळीकडे आपल्याला हे संदर्भ मिळू शकतात. सोशल मीडियात मिळतात, तसेच इतरत्र मासिकांमध्ये मिळतात, बोलण्यात मिळतात, कोणाच्या अशा यूट्यूबवरच्या व्हिडिओमध्ये मिळू शकतात. तर असे संदर्भ हे करून आपल्याला पुस्तकं त्याच्यामध्ये कळत असतात की हे लोक हे लिहित आहेत, ही पुस्तकं आहेत, तर ती वाचायला पाहिजेत. आणि मी हे सांगितलं जे शॉर्टलिस्ट जे येण्याचं आहे ते तर अगदी कॉमन आहे आणि ते अत्यंत सहज शक्य आहे. आपल्याला आपण सिनेमाला जाण्यावरती जेवढा खर्च करतो त्या किंवा कॉफीवरती स्टारबक्समध्ये कॉफीसाठी गेलं तर जेवढा आपला खर्च होतो त्याच्या एक मराठी तर तुमच्याकडे 2-3 पुस्तकं येतील मराठीत. त्यामुळे अशी हे घ्यायला काहीच त्याच्यामध्ये हरकत नाही. मोस्ट ऑफ असं प्रेफर केलं जातं ना, म्हणजे की एखादं पुस्तक वाचण्यापेक्षा एखादा व्हिडिओ ऐकला बघितला की झालं, म्हणजे ते जास्त. त्याच्यामध्ये थोडा प्रॉब्लेम अटेन्शन स्पॅनचा झाला आहे हल्ली, की लोकांना कमीत कमी अटेन्शन स्पॅनमध्ये जी गोष्ट होईल, त्यामुळे रील्स बघणं हे त्यांना सिनेमा पाहण्यापेक्षा रील्स पाहणं हे अधिक हे आहे. कारण ते तुम्ही ॲडिक्शन त्याचं असतं की लहान गोष्टी. सोशल मीडिया वाचणं सोपं आहे अधिक कथा वाचण्यापेक्षा. कथा वाचणं अधिक सोपं आहे कादंबरी वाचण्यापेक्षा. त्यामुळे तुम्हाला जे थोडक्या याच्यामध्ये जे मिळू शकेल त्याच्याकडे, तर त्याच्यावरती असा शॉर्ट टर्म उपाय काय नाही. त्याच्यामध्ये लोकांनी हा धोका लक्षात घेऊन त्याच्यावर वेळीच हालचाल करणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे. आणि रील्सबद्दल वगैरे तर आता बोललं जायलाच लागलेलं आहे की तुमचं अटेन्शन स्पॅनला काय होतं याच्यावर सुद्धा आता व्हिडिओज बनायला लागलेले आहेत की तुमच्या अटेन्शन स्पॅनचं काय होतं याच्याकडे लक्ष द्या. तर त्याच्यामुळे हा मला वाटतं थोडा त्याच्यामध्ये असं म्हणू आपण की थोडा तत्कालीन धोकाही असू शकतो. म्हणजे आत्ता सोशल मीडिया एवढ्या वरती आहे कारण ते नवं माध्यम आहे. ते तसं जर असं जुनं होत जाईल तशी लोकांना आता फेसबुकवरती आपण जर बघितलं तर फेसबुकवर मोठं लिहिणारे खूप लोक आहेत. तर त्यामुळे असं मोठं लिहिण्याची सवय हळूहळू होत गेली की लहान याच्याकडून दुर्लक्ष होईल किंवा त्याच्यामध्ये असे लोक निघतील की जे हेच करतात फक्त आणि काही लोक जे फक्त तेच करतात, असंही काहीतरी त्याच्यामध्ये होईल. तर ते माध्यम नवीन आहे असं आपण म्हणू, पण हा धोका आहे हा लक्षात घ्यायला हवा आणि त्यावर काहीतरी विचार तरी प्रत्येकाने करायला हवा. त्याचा एक फायदाही आहे, जसं ऑडिओ बुक्स हा ऑप्शन आहे की त्याच्यामुळे पुस्तकं वाचली नाही तर ऐकायला तरी. ऑडिओ बुक्स हा मोठाच फायदा. मी ऑडिओ बुक्सचा रेग्युलर ऐकणार आहे. जास्त करून मी इंग्लिश ऐकतो, पण ऑडिओ बुक्स हा अत्यंत उपयुक्त आहे. आणि ऑडिओ बुक जास्त करून आपल्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी की जिथे प्रवास खूप आहेत, की लोकांचा प्रवासात खूप वेळ जातो, ड्रायव्हिंगमध्ये खूप वेळ जातो, त्याच्यामध्ये त्याचा खूप उपयोग होतो. आता मला काही जण विचारतात असं की तू ड्रायव्हिंग करताना ऑडिओ बुक ऐकलं तुझं लक्ष नाही का त्याच्यामध्ये हे होत, लक्ष कसं ड्रायव्हिंगवर. तर ड्रायव्हिंग ही माझ्या मते बहुतेक वेळा इन्स्टिंक्टिव्हली होते गोष्ट. तुम्हाला त्याच्याकडे वेगळं लक्ष द्यायला लागत नाही. समोरून गाडी आली की तुम्ही हळूच हे फिरवणार, हे याच्यासाठी तुम्हाला ती गाडी येते हे बघायला लागत नाही, तुमचं ते आपोआप होतं. आणि आपण गाणी ऐकतो की गाणी ऐकताना कुठे आपलं दुर्लक्ष होतं, गाण्यावर पण आपण लक्ष देतो. तर त्यामुळे ऑडिओ बुक हा अत्यंत चांगला पर्याय आहे आणि तो फक्त आपल्याकडे अजून तितका इफेक्टिव्हली पोचला आहे की नाही मला माहीत नाही. म्हणजे स्टोरीटेलवाल्यांनी प्रयत्न तो केला काही प्रमाणामध्ये आणि पण आता मला वाटतं ते पण आता खूप जास्त नाही नवीन ह्याच्यात करत आहेत. आधीचं त्यांचं जे मटेरियल आहे ते आहेच उपलब्ध, पण नवीन कितपत होते मला माहीत नाही. ऑडिबलसारखं आहे, पण ऑडिबल मला वाटतं हिंदीमध्ये जास्त आहे. हिंदी साहित्य ते करतं, मराठी करतं का नाही मला माहीत नाही. पण मग हे कमी प्रमाणात आहे. जितकं आता इंग्लिश साहित्य तुम्हाला जितक्या प्रमाणात मिळतं तितक्या प्रमाणात तुम्हाला मराठी साहित्य उपलब्ध नाही आहे किंवा त्यांच्या प्रोडक्शनवरती जेवढं काम दिसतं इंग्लिश प्रोडक्शनच्यावर केलेलं तितकं तुम्हाला मराठीच्यावरती केलेलं समाधानकारक मला अजून तरी वाटलेलं नाही. पण साहित्य म्हणून तुम्ही जर ओव्हरऑल विचार केलात, म्हणजे त्याच्यात भाषेचा विचार न करता साहित्य पोचणं एवढाच जर विचार केलात तर डेफिनेटली त्याचा आहे. तर आता आपण एक शेवटचा प्रश्न घेतोय की जो आमच्या सेगमेंटचा एक भाग आहे की आमच्या ग्रुपचं नाव आहे ब्रो, म्हणजे बी रेडी ओके असं. तर आम्हाला म्हणायचं आहे की बी रेडी ओके. तर प्रत्येकाच्या आयुष्यात हा एक प्रसंग असतो की जो येतोच. तर तुमच्या आयुष्यात अशी कधी परिस्थिती किंवा असा प्रसंग आला आहे की ज्यावेळेस तुम्ही त्या मोमेंटला बी रेडी ओके असं? माझ्या आयुष्यामध्ये बहुतेक वेळा असे प्रसंग येतात की ज्यावेळेस मी आधी कसलाही विचार केलेला नसतो आणि त्याच्यामध्ये लगेच त्याच्याबद्दल काम करायला लागतं. असे मी तर 3-4 गोष्टी तरी सांगितल्या की ज्यावेळी तसे आलेले आहेत प्रसंग
की बाई कुठलंही नवीन कशातही काम करताना मुळात समीक्षा लिहायला सुरुवात केली तेव्हा असेल किंवा अशा अनेक जागा मी सांगू शकतो की ज्यावेळेस असे अचानक तयार होऊन काहीतरी करायला लागण्याचे प्रसंग आले. त्या मी बोललेलोच आहे त्याच्याबद्दल वेळोवेळी मुलाखतीत. सर आता आपल्या सेगमेंटचा एक शेवटचा टप्पा, आमच्याकडून तुम्हाला एक छोटीशी भेट आहे, तर ही भेट तुम्ही घ्या, सदिच्छा भेट. थँक्यू. सर आणि हे तुळशीचं रोप, खऱ्या अर्थाने तुळशीचं रोप म्हणजे एक प्युरिफायर आहे आणि शिवाय म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी, म्हणून आमच्याकडून तुमच्या आयुष्यात अशी पॉझिटिव्ह एनर्जी नेहमीच राहू दे अशी सदिच्छा. थँक्यू. थँक्यू. खूप छान सर, खूप छान वाटलं आम्हाला. तर मग आजच्या गप्पा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. त्याच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टा पेजला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका इंटरव्ह्यू सेगमेंटमध्ये एका नवीन अभिव्यक्तीसोबत त्याच्या आयुष्याची सक्सेस स्टोरी घेऊ. तर तोपर्यंत बी रेडी. ओके.